वाणिज्य विषय रोज 3-4 तास शिकवण्याचं काम करतात. तर आपला फार वेळ न घेता मी आता संस्थेचे कार्यवाह श्री अतुल गोखले यांना आपले पाहुणे लेखक श्री अरविंद विवेक चिदंबर देशपांडे या सरांचं स्वागत करण्यासाठी बोलवतो. आणखी सर्वांना एक महत्त्वाची सूचना की कार्यक्रम झाल्यानंतर कॉफी बरोबरच तिळगुळ घ्यायला विसरू नका. मोबाईल बंद. अच्छा, मोबाईलचं एक म्हणजे सर्वांनी आपलं मोबाईल बंद तरी करावे किंवा विमानात पाठवावेत. मी फक्त सुरुवातीलाच आपली सर्वांची क्षमा मागतो, कारण मला वेळेत जायची सवय असल्यामुळे मला अपराधी वाटतंय की मी आज इथे वेळेवर येऊ शकलो नाही, पण त्याला तुमच्या मुंबईचा ट्रॅफिक जबाबदार आहे. माझ्या हिशोबाप्रमाणे मी पुण्याहून वेळेवर निघालो होतो, पण मुंबईत शिरल्याबरोबर लोकांनी अडवायला सुरुवात केली, तेव्हा मी आपली क्षमा मागतो. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. नमस्कार. सरांचा आत्ता परिचय करून देण्यात आला. त्याच्यात सरांच्या काही पुस्तकांचा उल्लेख झाला आहे. तर सरांची आणखीन 2 पुस्तकं आहेत, त्याचा मी आधी उल्लेख करतो आणि मग आपण सरांशी गप्पा चालू करूया. सरांचं पहिलं पुस्तक ते तिकडे ठेवलं आहे, त्याचं नाव आहे मागे वळून पाहताना, एका गुप्तचर अधिकाऱ्याची डायरी. या पुस्तकात सरांनी त्यांच्या कारकिर्दीत त्यांना आलेले अनुभव छान कथन केलेत. त्यांचं दुसरं पुस्तक आहे सुरक्षा, प्रश्न काही उत्तरित काही अनुत्तरित. सरांचं वास्तव्य हैदराबादला असतं आणि हैदराबादच्या महाराष्ट्र मंडळाचं एक मुखपत्र आहे संवादू. छान नाव आहे संवादू. ज्ञानेश्वरीत असे उकारांत शब्द येतात. तर त्या संवादूमध्ये यातले बरेचसे लेख आधी पूर्वप्रसिद्ध झालेले आहेत. सरांचं तिसरं पुस्तक आहे, हे खरं तर पहिल्या पुस्तकाचं मराठी भाषांतर आहे. त्याचं नाव आहे थ्रू थिक अँड थिन. चौथं पुस्तक आहे सरांचं, पण ते आपल्यासारख्या वाचकांना उपलब्ध नाही आहे. सरांनी ते पुस्तक गुप्तचर खात्याच्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शनपर लिहिलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे इस्लाम, पॅन इस्लाम अँड मुस्लिम ऑर्गनायझेशन्स. आपण सरांशी या विषयावर गप्पा मारूच. सरांचा ह्या विषयाचा खूप गाढा अभ्यास आहे. सरांचं 5वं पुस्तक जे आता येऊ घातलंय, मला समजलेला इस्लाम, मुस्लिम मानसिकता, हे सर मला वाटतं पुस्तक आता लवकरच प्रकाशित होईल. ही पुस्तक पूर्ण झालंय लिहून. प्रस्तावनाला डॉक्टर नगो राजूरकर हैदराबादचे, जे माझे मेहुणे सुद्धा आहेत आणि प्राध्यापक आहेत, तर ते त्याची प्रस्तावना लिहित आहेत. तर ते म्हणले हे पुस्तक वाचून मला प्रस्तावना लिहायला थोडा वेळ लागेल, तेवढा वेळ द्या मला म्हणले. म्हटलं हरकत नाही, तुमच्या ह्याच्याने घ्या. तर त्यांची प्रस्तावना झाली की ते लगेच मी उन्मेष प्रकाशन पुणे त्याच्या प्रकाशिका इथं आलेले आहेत, मागे बसले आहेत, तर त्यांनाच ते देणार आहेत. तर तेही लवकर प्रकाशात येईल. तर अशी सरांची आजवरची पुस्तकांची वाटचाल आहे. त्यासंबंधी त्या अनुषंगाने सरांना मी प्रश्न विचारणारच आहे. पण एकूण त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी बरंच काही अनुभवलं आहे, बरंच काही त्यांनी त्या पुस्तकात देखील लिहिलं आहे. त्याविषयी आपण चर्चा करूया सरांशी. या पुस्तकांमध्ये जशा आठवणी आहेत, अनुभव आहेत, किस्से आहेत, पण हे नुसते किस्से सांगण्यापुरतंच ही पुस्तकं थांबत नाहीत. तर या पुस्तकांचा मूळ उद्देश सरांचा याच्यात खूप विचारमंथन आहे. एकूण पोलीस दल किंवा गुप्तचर विभाग
त्याच्यात कशा सुधारणा करता येतील किंवा राष्ट्राच्या सुरक्षेविषयी काही आपल्याला ज्वलंत प्रश्न आहेत त्याविषयी सरांनी खूप सखोल चिंतन केलं त्या पुस्तकात मांडलेलं आहे. सरांचे विषय म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा, ISIच्या कारवाया आणि इस्लामी दहशतवाद. त्या अनुषंगाने आपण सरांना काही प्रश्न विचारूया. आजवर सरांनी जवळजवळ 1000च्या वर व्याख्यानं दिलेली आहेत वेगवेगळ्या संस्थांमध्ये. तर सर गप्पानं चालू करूया. प्रत्यक्षात सुरुवात करायच्या आधी मला थोडंसं काही लोकांबद्दल इथे त्यांचे आभार मानावेसे वाटतात. विशेष करून माझे मित्र शिवाजी पाटील इथे बसलेले आहेत, रिटायर्ड ACP. ते मला फक्त 6 महिने ज्युनियर आहेत पोलीस खात्यात, परंतु तेव्हापासूनची मैत्री आमची अजूनही आहे. माझा कुठेही कार्यक्रम असला तर ते आवर्जून येतात. त्यांच्या प्रोत्साहनामुळेच मी असा कार्यक्रम करू शकतो. शिवाय म्हणजे आणखीन एक मित्र चांदे इथे आहेत, प्रकाश चांदे, उत्तम लेखक आहेत आणि माणसांना कसं हेरायचं ही कला त्यांच्याकडे आहे. आणि त्यांनी मोठमोठ्या कलावंतांचे, चित्रपट कलावंतांचे, बऱ्याच मोठमोठ्या लोकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याबद्दल बरंच काही लिखाण त्यांनी केलेलं आहे. तसेच इथं माझा भाचा आलेला आहे ओंकार, हा स्टार प्रवाहामध्ये डायरेक्टर आहे. स्टार प्लसमध्ये आणि त्याचे जे प्रोमोज येतात ते सगळे हा तयार करतो. त्याच्या मागे माझी बहीण बसलेली आहे, विद्या डोंबिवलीहून आली आहे इथे. त्यामुळे या सगळ्यांचा मी आभारी आहे. बाकी कट्टे आणि पार्लेकर तर अर्थात सुज्ञ लोक आहेत. तेव्हा माझ्याकडनं काही चूक झाली तर ती तुमच्या पदरात पाडून घ्या आणि झाकून ठेवा. सर, साधारण असा समज आहे की वर्दी अंगावर आली की माणसाला काहीतरी एक बळ चढतं. काहीतरी एक विशेष म्हणजे वर्दी अंगावर असली की काहीतरी. सुरुवातीची 10 वर्ष तुम्ही यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यात तुमची कारकीर्द झाली. सर, 1976 साली तुम्ही जॉईन झालात, राईट? 66, म्हणजे जेव्हा माझा जन्मही झाला नव्हता. त्यावेळी सर जॉईन झाले पोलीस दलात आणि त्यांची 10 वर्षाची कारकीर्द गाजली यवतमाळ जिल्ह्यात, नागपूर जिल्ह्यात. आणि त्याच्यानंतर सरांनी त्यांच्या वरिष्ठांकडे अशी मागणी केली की मला गुप्तचर वार्ता विभागात माझी बदली करू हवी. तर सर, अंगावर वर्दी असणं हे आम्ही तरी सामर्थ्याचं लक्षण मानतो. अजूनही कोणी युनिफॉर्मवाला समोर आला की जरा साधा TC झाला तरी समोर आला तरी आमची घाबरगुंडी उडते. तर अशा वेळी तुमच्या एवढ्या तरुण वयात तुम्ही वर्दीपासून लांब का गेलात? खरं सांगायचं म्हणजे वर्दीचा एक वेगळाच आवरा असतो आणि माझा तो अनुभवला आहे मी की वर्दी एकदा अंगावर चढली की मी अगदीच वेगळा माणूस असतो. कारण त्या वर्दीची जी काही एक शान आहे किंवा त्याची जबाबदारी महत्त्वाची, ती जबाबदारी काय आहे हे लक्षात येतं. आपोआपच तुमची पावलं ही योग्य दिशेने जातात. अर्थात त्याला काही अपवाद असतात, कारण बरेच लोक म्हणतील की पोलीस खात्यामध्ये आम्हाला केवळ निराशाच पदरी पडली. खरं आहे, ते काही अंशी होतही नाही असं नाही, परंतु बहुतांश लोक ही प्रामाणिकपणे काम करतात आणि प्रामाणिकपणे काम करतात म्हणून आम्ही शांततेने झोप घेऊ शकतो. जो तो प्रामाणिकपणा नसता तर अराजकताच जे आज बांगलादेशमध्ये चालले ते आपल्याकडे चालू झालं असतं. आता दुसरा प्रश्न तर त्याच्यातला जो आहे की मी इकडे गुप्तचर खात्याकडे कसा वळलो, तर त्याला माझ्या लहानपणापासूनची मला एक आवड होती. मी शाळेत पाचगणीला संजीवनी विद्यालयात शिकलो. तर तिथे शाळेत शिकत असताना आम्हाला लायब्ररीचा एक तास दर बुधवारी असायचा आणि लायब्ररीच्या पुस्तकांमध्ये मी गेलो की मला हटकून बाबूराव अर्नाळकरांची पुस्तकं वाचायला आवडायची. आजकालच्या पिढीला बाबूराव अर्नाळकर नावसुद्धा ऐकलं नसेल, पण बाबूराव अर्नाळकर हा एक थ्रिलर रायटर आहे आणि त्याचा जो हिरो आहे त्याच्या पुस्तकांचा तो आहे धनंजय, जो गुप्तचर आहे. तर ते कॅरेक्टर मला फार आवडायचं, त्यामुळे मी त्याच्याकडे आकर्षित होत गेलो.
त्याच्या व्यतिरिक्त एखाद्या वर्गाचा जर शिक्षक आले नाहीत तर त्यावेळेला एक दुसरे शिक्षक आम्हाला मुलांना एंगेज करण्याकरता म्हणून वर्गावर यायचे. तर त्यांचं नाव होतं गिजरे सर. तर आमचे गिजरे सर आले की आम्हाला आनंद व्हायचा. का तर ते बाकी शिकवायला वगैरे काही यायचे नाही, कारण ते दुसऱ्यांचा तास केवळ 1 तास घालवायचा म्हणून यायचे. आणि ते त्या तासामध्ये आम्हाला शर्लॉक होम्सच्या गोष्टी सांगायचे. त्यामुळे शर्लॉक होम्स हा एक अट्रॅक्टिव्ह कॅरेक्टर माझ्या आयुष्यात आला. आणि त्याच्यानंतर शाळेमध्ये जेव्हा मराठ्यांचा इतिहास जेव्हा मी शिकायला लागलो तर मराठ्यांच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजींबद्दल तर आदर निर्माणच होतो, त्यात काही वादच नाही. पण त्याच्या व्यतिरिक्त मला जर जास्त मराठ्यांच्या इतिहासामध्ये जास्त आकर्षित केलं असेल ज्या व्यक्तीने, तर ते आहेत बहिर्जी नाईक. त्यामुळे आज मी बहिर्जी नाईकांवरती 1 तास लेक्चर देऊ शकतो. तर बहिर्जी नाईक हा एक माझा आवडीचा विषय आहे. त्यामुळे गुप्तचर कसे काम करतात हे बहिर्जी नाईकांच्या याच्यावरून लक्षात येतं. आणि आपल्या गुप्तचर यंत्रणेचा किंवा गुप्तचराचा जो इतिहास आहे हा जगामधला सगळ्यात जुना आहे. कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये सुद्धा गुप्तचरांबद्दल त्यांनी दिलेले 9 प्रकारचे गुप्तचर त्यांनी दिलेले आहेत. वेगवेगळे त्या काळामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गुप्तचर कशी काम करतात याचं वर्णन त्याच्यात फार सुंदर दिलेलं आहे. आणि मग त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा मी यवतमाळला जॉईन झालो, मग ते युनिफॉर्ममध्ये नोकरी करताना केंद्रीय गुप्तचर अधिकारी पुष्कळसा भेटीला यायचे किंवा राज्य गुप्तचर यंत्रणेतली अधिकारी असायचे. तर ते पोलीस स्टेशनला येऊन आम्हाला पुष्कळदा सांगायचे की बाबा अमुक ठिकाणी अमुक असं होणार आहे, तमुक होणार आहे, तेव्हा अशी पावलं उचला, तशी पावलं उचला, किंवा वरिष्ठांच्याकडनं त्यांच्याबद्दलचे आलेले आदेश आम्हाला यायचे. मग आम्हाला म्हणायचं की हा प्लेन क्लोथ साधे कपडे घालून फिरणारा माणूस याच्याकडे एवढी कशी आहे माहिती, आणि हा आम्हाला सांगतोय की अमुक होणार आहे, तमुक होणार आहे. त्यामुळे ते एक अट्रॅक्शन मला पुष्कळ भावलं. आणि मग त्या ह्याच्याने मग मलाही वाटलं की आपणही याच्यात काहीतरी करावं. आणि त्याच्याशिवाय मग नंतर जेम्स बॉन्डसारखे पिक्चर्स आहे बघणं आम्हाला आवडायचं. आणि मग आपण कुठेतरी जेम्स बॉन्ड व्हावं असंही वाटायचं. तर मग ते हळूहळू तिकडे मी आकर्षित झालो. सरांच्या पुस्तकात एक उल्लेख आहे, तुम्हाला जांबुवंतराव धोटे हे नाव तुम्ही ऐकलंच असेल. विदर्भातले फार फार मोठे नेते होते ते, आणि त्यांनी स्वतंत्र विदर्भाची मागणी खूप रेटून धरली होती. खूप जहाल व्यक्तिमत्व होतं. एकदा पोलीस स्टेशनमध्ये सरांची आणि जांबुवंतराव धोटेंची काय म्हणायचं सर त्याला गाठभेट झाली. त्याचा उल्लेख ते सविस्तराने सर सांगतील. ती गाठभेट झाली, पण त्या प्रसंगानंतर सरांचे वरिष्ठ त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. कारण फार मोठा नेता होता त्या काळचा, डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना फोन. तर आजच्या काळात सर जर असं काही एखाद्या पोलीस अधिकाऱ्याच्या बाबतीत घडलं तर आजचे पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी असेच पाठीशी उभे राहतील का? तुम्हाला काय वाटतं? मधल्या काळात बरंच काही घडून गेलंय, आणि आजच्या पोलिसांवर कशा प्रकारचा राजकीय धाव असतो? जांबुवंतराव धोटे विदर्भातलं खूप मोठं प्रश्न होतं. त्यांच्या काळात विद्यापीठाचे ते बॉक्सर होते, चॅम्पियन होते, आणि ब्रह्मचर्य त्यांनी बरीच वर्ष पाळलं. नंतर मग ते एका राजकीय पुढाऱ्याच्याच मुलीशी लग्न त्यांनी केलं, तो भाग वेगळा. परंतु त्यांचा दरारा भयानक होता. आणि पोलीस स्टेशन यवतमाळ मध्ये रस्ता पोलीस स्टेशनच्या समोर एक 10-15 फुटाचा रस्ता असेल तो, आणि त्याच्याबरोबर समोर त्यांचं फॉरवर्ड ब्लॉक या पार्टिझनचं ऑफिस होतं. तर जांबुवंतराव तिथे बसायचे. त्यांना भाऊ म्हणायचो आम्ही सगळे. ते भाऊ नावाने जास्त तर भाऊ तिथे बसलेले असायचे. मी ड्युटीवरती असताना मला फोन आला जयस्वाल नावाच्या गृहस्थाचा की त्यांच्या घरामध्ये कोणीतरी गुंड शिरला आहे आणि तो बायकांना तिथे छेडछाड करतोय. म्हणून मी लगेच जीपची पोलिसांची जीप काढली, तिथे गेलो, त्याला पकडलं, पोलीस स्टेशनला आणलं, आणि त्याला पोलीस स्टेशनमध्ये लॉकअपमध्ये टाकायला आमच्या हेड कॉन्स्टेबलला आतमध्ये सांगितलं की बाबा याला आतमध्ये टाका आणि बाकी कारवाई सुरू करा.
तर त्याला त्या लॉकअपमध्ये टाकताना तो गृहस्थ त्या लॉकअपच्या दोन्ही दरवाजाला दोन्ही हात असे लावून उभा होता आणि आत काही जायला तयार नव्हता. तगडा चांगला हे होता. त्याला आमचे 4-5 शिपाई मिळून त्याला आतमध्ये ढकलत होते, पण तो आत जात नव्हता. तर हा सगळा गोंधळ तिथं आवाज वगैरे ऐकला. मग मी बाहेर बसलेलो, आत गेलो आणि म्हटलं काय चाललंय? तर हे चाललंय. मग त्याला थोडंसं जरा पोलिसी खाकी आमचा दाखवला. मग त्याला कसं तर बसं आम्ही आतमध्ये कोंबलं. पण हा सगळा आवाज समोर फॉरवर्ड ब्लॉक ऑफिसमध्ये बसलेले जामवंतराव त्यांनी ऐकला आणि त्यांना कोणीतरी सांगितलं की अशा एका गरीब माणसाला पोलीसवाले मारतायत. मग ते धड 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 करत आतमध्ये पोलीस स्टेशनमध्ये आले आणि म्हटले काय चाललंय? म्हटलं हा ऐकत नाहीये आणि याला आतमध्ये टाकतो, तो आज जात नाहीये. का गरीबाला मारता आहात तुम्ही, मारहाण करता आहात तुम्ही? तर मी त्यांना म्हटलं भाऊ, हा तुमच्या पार्टीचे जे जयस्वाल आहेत त्यांचाच मला फोन आला होता की त्यांच्या घरातल्या स्त्रियांना हा त्रास देतोय आणि स्त्रियांना त्रास दिल्याबद्दल भाऊंची अत्यंत त्यांना खूप चीड असायची. पण त्यावेळेला मला माहिती नाही, त्यांना केवळ पोलिसांनी काहीतरी एका गरीब माणसाला मारहाण करतायत याच्यावरतीच त्यांचा हे जास्त भर होता. आणि मग त्यांनी नाही तुम्ही काहीतरी हे बोलता, गुंडगिरी तुमची त्याची नाही तुमची चालली आहे असं करून त्यांनी येऊन सरळ माझी कॉलर धरली. मी युनिफॉर्ममध्ये होतो. माझी कॉलर धरल्यानंतर मला राग आला. म्हटलं कॉलरला मी हात द्यायला घालू जेव्हा मी ताबडतोब तिची दाढी धरली. त्याची दाढी असायची नेहमी, पण चक्क दाढी धरली आणि आमचा हा खेचाखेचीचा हे सुरू झाला. मला कॉलरनी काही त्रास होत नव्हता, पण दाढीने त्यांना निश्चित त्रास असलं. परंतु तगडाग्रस्त, त्यामुळे त्यांनी कधी असं दाखवलं नाही चेहऱ्यावर की काय होतं. परंतु ते मला सोडायला तयार नव्हते, मी सोडायला तयार नव्हतं. हा सगळा गोंधळ आमचे सिनियर इन्स्पेक्टर DYSP आमच्या बाजूला बसलेले तंबाके साहेब, देव साहेब इन्स्पेक्टर, ते अहो देशपांडे काय करताय आणि ते आमचं असे वागणूक पोलीस स्टेशनमध्ये मिळणं अपेक्षित नव्हतं. तर ते सोडा म्हणून मला 2 जण ओढायला लागले बाजूला. मी म्हटलं मला तुम्ही जेवढे ओढाल तेवढी त्यांची दाढी ओढली जाईल. तो त्यांना त्रास व्हायला लागला, पण काही ऐकेना. शेवटी तंबाके DYSP जे होते त्यांनी अक्षरशः जामवंतराव धोटेंना नमस्कार केला, भाऊ माफ करा, तुम्ही तरी मागे घ्या. आणि मग तेव्हा त्यांनी कॉलर सोडली आणि मग मी त्यांची दाढी सोडली. पण तेवढ्या याच्यावरती ते टणटण करत निघून गेले. DYSP बाहेर पोलीस स्टेशनच्या बाहेर थोडंसं लॉन होतं, त्याच्यावरती आमचे SP जिल्ह्याचे बसलेले होते, V बालचंद्रन. माहिती अत्यंत शुद्ध करिअरचा माणूस, ज्याने कधीही करप्शन त्याच्या कोसोदूर असायचं. की जो गृहस्थ स्वतःच्या सिनेमाला जर प्रायव्हेट रविवारी वगैरे गेला तर सरकारी गाडीमध्ये गेला तर त्याच्यामध्ये लॉगबुकमध्ये नोंद करणार की मी सरकारी गाडी सिनेमासाठी जायला वापरली आणि महिना अखेर त्याचे पैसे जे काही होते ते ट्रेजरीमध्ये जमा करायचे. तर असे ते गृहस्थ तिथे बसलेले होते SP. आणि त्यांनी जाऊन सांगितलं की साहेब असं असं झालं, देशपांडेंनी आमदारांवरती हात उचलला वगैरे वगैरे. त्यांना वाटलं की आता देशपांडे गेले. मला बोलवलं तर मी सुद्धा थोडा घाबरलोच होतो की आता SP काय म्हणतील. मग समोर गेल्यानंतर त्यांनी मला विचारलं काय झालं. मी त्यांना सांगितलं सगळे प्रकार. बरं म्हणले, मग आधी एक काम करा म्हणले, जामवंतराव धोटेंवरती गुन्हा दाखल करा की सरकारी कामात त्यांनी अडथळा आणलेला आहे, तेव्हा त्यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि इन्व्हेस्टिगेशन करून त्यांना अरेस्ट करा आणि चार्जशीट कोर्टात पाठवा. मग आमचं बळ आणखीन वाढलं. तर अशा प्रकारे वरिष्ठ अधिकारी जेव्हा तुम्हाला पाठिंबा देतात तेव्हा आपोआपच छाती फुलून येते. तर अशा प्रकारे वरिष्ठांचा हे असतो. परंतु तुम्ही म्हणलात की आजच्या परिस्थितीमध्ये मला फारसं सांगता येणार नाही, परंतु जे काही मी ऐकलं, वर्तमानपत्रातनं वाचतो की काही कानावर येतं, त्याच्यामध्ये वरिष्ठ अधिकारी तर एकतर अंग काढून घेण्याच्यात असतात की काही झालं तर समोरचा जर हे असेल तर त्याला समोर बकरा म्हणून त्याला समोर करतील आणि स्वतःची स्किन वाचवण्यामध्ये ते जास्त. कारण याला दुर्दैव काय आहे की आजकाल पोलीस खात्याच्या नियुक्त्या साध्या हेड कॉन्स्टेबल, इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टरच्या सुद्धा या मंत्रालयातनं होतात. जे आमच्या वेळेला त्यावेळेला DGPची हे नव्हती, IG वॉज द हायेस्ट रँक. तर
राज्याचा आय जी असेल तो सगळ्यांच्या पोस्टिंग्स करायचा, इव्हन DYSP असो SP असो. पण आता सगळं होम मिनिस्ट्रीमध्ये आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ते ठरवणार. आणि मग गृहमंत्री जर म्हणले की इन्स्पेक्टरला की जा मला एक 100 करोड या महिन्यात आणून दे, तर मग इन्स्पेक्टर वाजे जातो आणि पैसे गोळा करायला जातो. आणि मग त्याला पाठिंबा शिवसेनेसारखे लोक देतात. हे उघड आहे. तेव्हा मी कुठल्याही राजकीय पक्षाचा नाही किंवा मी कुठल्याही राजकीय पक्षाचा त्याचा सपोर्टरही नाही किंवा त्याचा विरोधकही नाही. मला जे पटतं मी त्याप्रमाणे करतो आणि ओपनली बोलतो सुद्धा आणि लिहितो सुद्धा. त्यामुळे मला त्याची काही भीती वाटत नाही. त्यामुळे शिवसेनेसारख्या लोकांनी या लोकांना हे एक उदाहरण म्हणून देतो. असे पुष्कळ आहेत. आता नुकतेच तुमची जी DGP आहेत महाराष्ट्राच्या रिटायर झाल्या बाई रश्मी शुक्ला, त्यांनी सुद्धा फोन टॅपिंगच्या बाबतीमध्ये त्यांच्यावरती ठपका पडलेलाच होता. तर हे जे प्रकार चालतात त्यामुळे मॉरल हे राहत नाही. आणि मॉरल जर तुमच्यात नसेल तर तुमच्यात हिंमत नाही काम करायची. जर तुमचं मॉरल शुद्ध असेल तर तुम्ही कोणालाही घाबरायचे काही कारण नाही. परंतु आजकाल तसं होत नाही. सपोर्ट वरिष्ठांचा मिळेलच याची गॅरंटी नसते. एखादाच नांगरे पाटलांसारखा एखादा अधिकारी चांगला असेल तर त्याच्याकडनं सपोर्ट नांगरे पाटलांचाही मला अनुभव आहे. अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड अधिकारी, चांगला अधिकारी, डेअर डेव्हिल आहे. कारण 26/11च्या याच्यामध्ये त्या हॉटेलमध्ये स्वतः शिरलेलेच होते ते. पण त्याच्याही गोष्टी आणखी वेगवेगळ्या आहेत. तर वेगवेगळ्या सांगता येतील. तर अशा प्रकारे वरिष्ठांचा आता पाठिंबा मिळण्याची शाश्वती नाही. मी आता काही नावं घेणार आहे आणि ही व्यक्तिमत्व आपण खूप लांबून बघितलेली आहेत. बऱ्याच व्यक्तींबद्दल आपल्या मनात आदर आहे आणि बरीच व्यक्तिमत्व आपल्यासमोर कधी येणारही नाहीत किंवा किंबहुना आलेलीच नाही आहेत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, दलाई लामा, जयप्रकाश नारायण, बाबू जगजीवनराम, यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, फखरुद्दीन अली अहमद, BD जत्ती, VV गिरी आणि माजी राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी. आता ही नावं मी अशासाठी घेतली की या सर्व व्यक्तींच्या सुरक्षेच्या अंतरपरिघात सरांची नेमणूक व्हायची. हे किती ते काळजीपूर्वक करण्याचं काम असेल. तर सर प्रश्न असा आहे की ह्या व्यक्तींबरोबर जेव्हा तुम्ही त्यांच्या अंतरपरिघात असायचात तर तुमचा त्या व्यक्तींविषयी काही अनुभव, एखादी खास आठवण अशी काही तुमच्या स्मरणात राहिली का? या सगळ्या व्यक्तींच्या बाबतीमध्ये माझ्या मनात खूप आदर आहे आणि आठवणीसुद्धा आहेत. आत्ताच मी येताना कोणाशी तरी बोलताना लिफ्टमध्ये म्हटलं होतं, आता ओळख करून दिली कोणी आपल्याला? हां, आपण त्याच्यात आता मी बोललो की कदाचित मला पुढचं माझ्या पुस्तकाच्या लिखाणाचा विचार एक मनात घोळतोय की ज्या महत्त्वाच्या व्यक्ती माझ्या आयुष्यात मला भेटल्या किंवा त्या मला भेटल्या म्हणण्यापेक्षा मी त्यांना भेटलो, तर त्यांच्याबद्दल एक कमीत कमी एक तरी पॅरेग्राफ लिहावा. की फार डिटेलमध्ये लिहिता येणार नाही, पण प्रत्येक व्यक्तीला भेटल्यानंतर त्यातलं काहीतरी वैशिष्ट्य आपल्याला जाणवतं. तसं इंदिरा गांधींच्या बाबतीत माझ्या बाबतीत झालं. इंदिरा गांधींच्या बरोबर मी 2-3दा त्यांच्या सुरक्षेत होतो. 1973मध्ये ज्यावेळेला फार मोठा दुष्काळ महाराष्ट्रात होता तर त्यावेळेला इंदिरा गांधी आल्या होत्या आणि महाराष्ट्रातले लोक मला ओरडतील, छत्रपती संभाजीनगर, तर त्या ठिकाणी त्या आल्या होत्या आणि तिथून एका विहिरीचं काम या दुष्काळी याच्यामध्ये ती कामं काढतात ना सरकारने, तर ते पाहायला म्हणून त्या गेलेल्या होत्या. तर त्यांच्याबरोबर मी तिथे गेलो आणि मग तिथून गेस्ट हाऊसवरती त्यांना यायचं होतं. तर तिथं आलो आणि नंतर तिथून आम्ही नागपूरला, छत्रपती संभाजीनगर नव्हे नागपूरला, तर एअरपोर्टवरती नागपूरला आल्या
आणि बरीच मंडळी त्यांना भेटायला, त्यांना हारतोरे द्यायला म्हणून उभे होते. आणि जशा विमानातनं त्या हेलिकॉप्टरमधनं उतरल्या आणि मग लोक थांबलेत म्हटल्यानंतर त्यांना वाजता विमानात बसून ताबडतोब निघायचं होतं दिल्लीला. पण लोक खूप बराच लांब लोकांचा हे बघितल्यानंतर त्या म्हणल्या ठीक आहे यांना भेटू. मग एक ओपन जीप त्यांच्याकरता तयारच होती. त्या ओपन जीपमध्ये चढल्या. मागे वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते, ते चढले आणि मी सुरक्षा अधिकारी म्हणून मलाही जीपमध्ये चढावं लागलं. तर मी ड्रायव्हर, मागे इंदिरा गांधी उभ्या, इंदिरा गांधींच्या बाजूला मी उभा आणि माझ्या इंदिरा गांधींच्या मागे वसंतराव नाईक उभे होते आणि त्यांच्या बाजूला इंदिरा गांधींचा पर्सनल सुरक्षा अधिकारी जो दिल्लीत नेहमी त्यांच्याबरोबर असायचा तो एक होता. नागपूर विमानतळ, मे महिना, 48 डिग्री टेम्परेचर, ऊन, इतकं प्रचंड ऊन. त्यामुळे इंदिरा गांधींच्या डोक्यावरती मला छत्री उघडून धरावी लागली. मी एका हाताने छत्री धरली होती आणि जीपमध्ये बॅलन्स सांभाळताना म्हणून ते जीपचा जो एक दांडा असतो त्याला मी दुसरा हात, म्हणजे इंदिरा गांधींच्या असा तिरका उभा होतो, बाजूला तो दांडा असल्यामुळे मी हात इकडे, एक हात इकडे, ही माझी पोझिशन. आता याच्यामध्ये लोक हार देत आहेत आणि इंदिरा गांधी तो हार आता इकडे देणार कोणाला, ते पटकन मागे असे द्यायचे बाजूला. तर तो सगळा माझ्या हातावरती ते हार पडायला लागले. तर ते सगळे हार इतके वजन व्हायला लागलं की मला ते कठीण, आता किती वेळ धरणार. आणि त्याचबरोबर मला बॅलन्स सांभाळायचा होता. मी जर चुकून मॅडमवरती पडलो असतो तर काय झालं असतं. आणि इकडे छत्रीसुद्धा काढता येत नव्हती कारण एवढं ऊन, त्यांना त्रास होता कामाने. अशा परिस्थितीमध्ये मी त्यांच्याबरोबर तो संबंध प्रकार सगळा झाला. लोकांना ग्रीट केल्यानंतर त्या विमानापाशी आल्या आणि विमानापाशी आल्यानंतर मला हायसं वाटलं की आता आपली जबाबदारी संपली. छत्री बाजूला घेतली, त्या लगेच विमानात जाणार म्हणून. आणि त्यांच्या समोर जी रांग होती ती सगळी मंत्री आणि मोठे ब्युरोक्रॅट जेवढे ते सेक्रेटरी, चीफ सेक्रेटरी, डीजी नव्हते, IG, SP वगैरे सगळे होते. आणि मग त्यांच्या मागच्या रांगेत मी जाऊन उभं राहिलो की बाबा आता मॅडम जातील वरती. आणि इंदिरा गांधींची सवय काय होती, विमानात चढताना सुद्धा कुठेही त्या एकदम पळत पायऱ्या चढायच्या, भरभर. ते मला तर त्यांच्या वडिलांची सुद्धा ती सवय होती. तर त्या अशा 7-8 पायऱ्या वर गेल्या आणि एकदम थांबल्या. तर बाकीचे समोर बसलेले अधिकारी वगैरे सगळे बघायला लागले की का थांबल्या, आणि त्या एकदम मागे फिरल्या आणि 2-3 पायऱ्या पुन्हा खाली आल्या आणि त्या म्हटले, यू ऑफिसर कम हिअर. माझ्याकडे बोट दाखवून, त्यांना माझं नाव कदाचित माहिती नसेल, पण मग यू ऑफिसर कम हिअर असं म्हटल्यानंतर मला घाम, म्हटलं अरे काय झालं काय माझ्यातून. पंतप्रधान वर जाता उतरले आणि पुन्हा मला बोलवत आहेत. आणि माझ्यासमोर माझे SP CIDचे त्यावेळेला इंटेलिजन्सचे अरविंद इनामदार ते समोर होते. अरविंद इनामदारांचं नाव तुम्हाला मुंबईकरांना पुष्कळांना माहिती असेल. तर ते समोर, त्यांना वाटलं देशपांडेंनी कधी गोळ घातलंय. त्यांनी माझ्या दंडाला धरलं, या समोर या म्हणून मला अगदी ढकलल्यासारखं समोर केलं. मी घाबरलेलोच होतो. आणि जशा त्या 2-3 पायऱ्या खाली आल्या आणि मला हात पुढे करून, माझा हात पुढे मागितला, मी घाबरत हात पुढे केला, मला शेक हँड केला आणि म्हटलं थँक्यू ऑफिसर. म्हणतात केवढं मोठं रिवॉर्ड आहे. एक पंतप्रधान एका साध्या अधिकाऱ्याला येऊन धन्यवाद करतायत, याच्यापेक्षा अजून रिवॉर्ड काय मिळणार आहे मोठं. तर हा त्यांच्यातला जो माणुसकीचा जो एक भाग होता तो मला भावला. तर असे इंदिरा गांधीच्या अडचणी हे आहेत. पण बाकीच्या याच्यामध्ये जसं जगजीवन राम पुसदला आले होते तर त्यांना खूप स्थूल हे त्या SUV कार जी असायची त्याचे हे फार लो असते, तर ते खाली बसल्यानंतर त्यांना उठता येईना त्याच्या बदलामुळे. मग त्याला त्यांच्या खाक्यात मला हात घालून त्यांना अत्यंत चाणाक्ष आणि अत्यंत जो कोणी जाईल त्यांच्या लक्षात येतं. आणि त्यांनी सुद्धा माझ्या पाठीवरती असं नुसतं पाठ थोपटली, लक्षात आलं. मग ते आत गेले वसंतराव नाईकांच्या बंगल्यामध्ये. आणि वसंतराव नाईक सुद्धा एक माणूस म्हणून कसा होता हे मला जाणवलं. कारण त्यांच्या घरामध्ये गेले जेवायच्या वेळेला त्यांच्या बंगल्यामध्ये जवळजवळ 10 टेबल्स असायचे असे.
10 सीटर्स मोठे असे 10 लागले आणि सगळे जेवायला बसायचे. आम्ही कर्मचारी, पोलीस अधिकारी, रेव्हेन्यू अधिकारी, कलेक्टर, SP सगळे असे बाहेर आपले थांबायचे. पण वसंतराव नाईकांमध्ये हे होतं की बाकीचे लीडर लोक किंवा त्यांचे पाहुणे जेवायला बसलेले असले तरी वसंतराव नाईक बाहेर यायचे, आम्हाला बोलवायचे अधिकाऱ्यांना, चला तुम्ही, आणि आम्हाला सगळ्यांना टेबलवरती बसवायचे सगळ्यांच्या सोबत, आणि मग सगळ्यांच्या सोबत त्यांनी जेवायला वाढायचं. म्हणजे कर्मचाऱ्यांची काळजी घेणारा असे मंत्र्यांपैकी आजकाल कोणी दिसत नाही. त्यामुळे हा एक त्यांच्याबरोबरचा माझा अनुभव आहे. गिरींच्या बरोबर मी अंमलाहून चंद्रपूर हा जो ट्रॅक आहे रेल्वेचा, तर ते स्पेशल ट्रेन प्रेसिडेंटची यायची, तर त्याच्यामध्ये ते यायचे. तर वर्ध्याला गाडी सकाळी 6-7 वाजता पोचते, तर थांबली गाडी आणि थोडीशी बाहेरची हवा घ्यावी म्हणून प्रेसिडेंट गिरी त्यांच्या केबिनमधनं बाहेर आले, दरवाजापाशी रेल्वेच्या त्या कंपार्टमेंटला उभे होते, आणि आम्ही ताबडतोब गाडी थांबली की आम्हाला ताबडतोब येऊन राऊंड बाजूला उभं राहावं लागत होतं. तर आम्ही उभं होतो. तर त्यांनी एकदम बोट दाखवून म्हटलं की कॅन यू गेट मी दी रिझल्ट ऑफ हॉकी मॅच गोइंग ऑन इन टोकियो, भारताची काय परिस्थिती आहे सांगा म्हटलं. म्हणजे प्रेसिडेंट लक्ष कुठे आहे बघा, की सत्यशेवटी तोही माणूसच आहे आपल्यासारखा, त्याची सुद्धा आवड असणार, पण टोकियोमध्ये भारताची काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्याची त्यांना इच्छा होती. जयप्रकाश नारायण वर्ध्याला आले होते. वर्ध्याला सर्वसेवा संघाचा त्यावेळेला वाद चालला होता. विनोबा भावे आणि निर्मला देशपांडे त्यांच्यामध्ये वाद होते, आणि विनोबा भावेंमध्ये नाही, निर्मला भावे आणि दुसरे एक बंग नाही त्याचे वडील. तर त्यांचे दोन ग्रुप्स होते सर्वसेवा संघामध्ये. तर त्यांच्यामध्ये काहीतरी वाद चालले होते, आणि ते वाद मिटवण्याकरता विनोबा भावेंच्याकडे बरीच मंडळी गेली. पण विनोबा भावेंचं एक हे होतं वैशिष्ट्य की ते अशा वादात कधी पडत नव्हते, आणि मग त्यावेळेला ते मौन धरायचे, आणि मौन म्हटल्यानंतर त्यांच्याशी काही कोणी बोलणार नाही. मग शेवटी जयप्रकाश नारायणांना कोणीतरी मध्यस्थी करायला सांगितली, आणि जयप्रकाश नारायण आले आणि नागपूरहून ते वर्ध्याला येणार होते. तर त्यांचा सेक्युरिटी ऑफिसर म्हणून मला पाठवण्यात आलं. पण मला पाठवल्याच्या याच्यामध्ये दुसरा उद्देश असा होता की अधिकाऱ्यांना माहिती पाहिजे होती की त्यांच्यामध्ये आणि विनोबा भावेंमध्ये काय चर्चा होणार आहे याची माहिती पाहिजे होती. आता याची माहिती घेण्याकरता त्यांनी मला नेमणूक माझी झाली, आणि मग त्यांच्याबरोबर आम्ही तिथे आलो. तर आश्रमात गेल्यानंतर जयप्रकाश मला म्हणले, देशपांडे ये आश्रम है, यहाँ आपको आपके मन जैसा खाना नहीं मिलेगा, आप वर्धा शहर में जाइए और आपके स्टाफ और आपके साथ वहाँ पे खाना खा के आराम कीजिए, मैं यहीं पे आराम से रहूँगा, कोई प्रॉब्लम नहीं होगा. तो मतलब नहीं सर हमारी ड्यूटी है, हम नहीं जा सकते. नहीं बोले देशपांडे, यहाँ पे न खाने में मिर्ची है न खाने में नमक है, तो आपको यहाँ तो खाना अच्छा लगेगा ही नहीं. मतलब साहब आमची ड्यूटी है, अभी तो नहीं, आप चिंता मत करिए, आप ज़रूर जाइए और आराम से आइए, कोई प्रॉब्लेम नहीं. पण त्यांना काळजी आमच्या जेवणाची होती की इतकी याच्याने ते काळजी घेणारे अधिकारी होते. त्याच्या पुढचा एक किस्सा आहे, थोडासा मी सांगेन, पण थोडंसं एवढ्या याच्या भिंतीमध्येच ठेवतो. त्याच वेळेला त्यांच्यामध्ये काय चर्चा होणार आहे ही माहिती पाहिजे होती, आणि विनोबा भावेंची सवय होती की 6 वाजता ते झोपायचे संध्याकाळी, आणि त्यांचा झोपायची जी तो जो हे होता चबुतरा, त्याच्यावरती चादर नाही, त्याच्यावरती उशी नाही, कुठलंही पांघरुण नाही, दगडाचं म्हणजे सिमेंटचं ते असं साफ स्वच्छ हे दगडाचं प्लॅटफॉर्म असायचा. त्याच्यावरती विनोबांनी मान टेकली, अंग टेकलं की पुढच्या क्षणामध्ये त्यांना झोप लागायची, इतका कमांड त्यांच्या शरीरावरती होता. आणि ते 6 वाजता झोपायचे आणि सकाळी 3 वाजता उठायचे. तर ते त्याची जी कुटीर आहे
मी ते राहायचे त्या ह्याच्यात. तर त्याला एकच असं लहानसा कप्पा असं काय म्हणतात कपाट असल्यासारखं, आणि त्याला ते टायगर लॉक जास्त नुसतं दाबायचं की ते लागायचं ते होतं. आता विनोबा भावेंना ऐकायला येत नव्हतं, ऐकायला, म्हणून मग ते प्रत्येक वेळेला लिहून द्यायला लागायचं. मग जयप्रकाशजी त्यांना प्रश्न विचारायचे लिहून, आणि विनोबा भावे त्यांना त्याचं उत्तर द्यायचं लिहून लगेच. तर ते एका वहीत त्यांचं ते चाललं होतं, आणि त्यांचं संभाषण वगैरे संपल्यानंतर ते निघून गेले. आणि लगेच 6 वाजेच्या आधीच ते उठले आणि लगेच 6 वाजता यांची झोपायची वेळ झाली, ते झोपले. विनोबा भावे झोपल्यानंतर अत्यंत गाढ झोपायचे. आता प्रश्न पडला होता की आता त्यांच्या काय झालं हे त्याच्या जवळपास सुद्धा आम्हाला कोणाला जाता येत नव्हतं ऐकायला, किंवा काही ऐकू येतंय का बघावं, पण काही जमत नव्हतं. मग शेवटी ते गेल्यानंतर मी म्हटलं, त्यांनी बघितलं, ऑब्झर्व करत होतो लांबून आम्ही, की त्यांची जी वही होती ती ते कपाटात त्यांनी ठेवली, आणि त्याला ते टायगर लॉक लावले, नुसतं दाबले की, आणि त्याला आम्हाला माहिती आहे की ते डोक्यातली पिन बायकांची काढली लावले की ते उघडत होते. तर मी म्हटलं आता हे तुमची वही तर मिळाली, आपल्याला काहीतरी सुगावं लागेल. बरं, विनोबा भावे झोपल्यानंतर सगळा आश्रम झोपतो, त्याच्यानंतर काही सामसूम होतं, काही आवाज नाही, काही नाही, काही नाही, अगदी पिन ड्रॉप सायलेन्स. म्हटलं आता हात जायचं कसं. मी पोलीस स्टेशनला गेलो वर्धा सिटीत. तिथे प्रकाश कुलकर्णी नावाचे माझे, तुला माहिती असेल प्रकाश कुलकर्णी, तो इन्स्पेक्टर इन्चार्ज होता. मी त्याच्याकडे गेलो, म्हटलं बाबा तुझ्या पोलीस स्टेशनमधला हाऊस ब्रेकर कोण आहे चांगला, हाऊस ब्रेकर कोण आहे. तर त्याने एकाला तेवढे, अरे कशाला पाहिजे मला, म्हटलं मला पाहिजे. तर त्यांनी एकाला धरून आणला, तो हिस्ट्री शीटर होता. तर त्याला लवकरच त्याचे, तो म्हटला यांच्याकडे काही ते काम आहे. तर मी म्हटलं बाबा तुला यायच्या माझ्यावर एका ठिकाणी चोरी करायची आहे. तर तो म्हटला साहेब माझं हिस्ट्री शीट आहे, माझं आता मार्गावर लागतोय मी, माझं हिस्ट्री शीट बंद होणार आहे, आता पुन्हा कशाला मला याला. म्हटलं तुला काही होणार नाही, तुला मी बक्षीस देईन. आणि त्यावेळेला म्हणजे ही गोष्ट 1972ची असेल गोष्ट. तर म्हटलं त्यावेळेला त्याला मी 100 रुपये देतो म्हटलं. तर त्या काळात 100 रुपये खूप होते. तर तो म्हटलं नको नको साहेब, मी नाही करणार आहे. तो त्याला तयार होईना. शेवटी 500 वरती त्याला मी हे केलं. म्हटलं घे बाबा, पण चल, पोलीस अधिकारी कोणाचा लाच देतो ही पहिलीच घटना असेल. मग त्याला मी धरून आणला आणि त्याला म्हटले बघ तिथं आत जायचं, ते कपाट आहे, त्याला कुरूप आहे, ते काढायचं, त्याचं एक वही आहे तेवढंच घेऊन घ्यायची. तोपर्यंत मी माझ्या नागपूरच्या ऑफिसला कळवलं होतं की मला शॉर्ट हँड रिपोर्टर पाहिजे. की आमच्याकडे शॉर्ट हँड रिपोर्टर्स असतात CID खात्यामध्ये, इंटेलिजन्समध्ये, की वक्त्यांची भाषणं वगैरे जी आहे ती वर्बाटिम लिहून घेण्याकरता. तर आमचे अधिकारी ते म्हणले कशाला पाहिजे. म्हणजे सर असं असं आहे. त्यांनी ताबडतोब बाय कार नागपूर वर्धा 1.5 तासामध्ये पोचवत होतो, 1.5 ते 2 तास. तर हे बाकीचं सगळं होईपर्यंत तो आमचा आलेला होता. आणि मग ॲम्बॅसिडर गाडी होती आमची, तर ती वही त्यांनी आणली आणि म्हटलं थांब अजून काम झालं नाही आहे तुझं, ती परत ठेवायची आहे. त्याला बसवला, त्याला खायला प्यायला घातलं तिकडे, आणि कारमध्ये बसून आम्ही कारचा लाईट आतमध्ये लावला, आणि त्या वर्बॅटिम जो आमचा रिपोर्टर, शॉर्ट हँड रिपोर्टर होता, त्याला मी त्या ह्याच्यातली वाचत गेलो आणि तो नोट करत गेला. ती सगळी नोट तयार केली. मग त्याला ती पुन्हा नोटबुक आतमध्ये ठेवायला लावली आणि त्याला म्हटलं की आता जा. त्याला 500 रुपये दिले. तो खुश झाला, गेला. आणि आम्ही दुसऱ्या दिवशी ताबडतोब आमचा रिपोर्ट जो होता ते गव्हर्नमेंटला द्यायचा तो देऊन टाकला. तर अशा प्रकारे काही वेळेला चोऱ्या आम्हालाही करायला लागतात, पण त्या एका चांगल्या उद्देशाने म्हणा किंवा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जे काम असतं त्याच्याकरता करावे लागतात. ते कधी कधी असे अनुभव येतात. एक आणखी दलाई लामांबद्दल बोलतो. दलाई लामांच्या बरोबर मी पेंच प्रोजेक्टला होतो. ते भंडारा डिस्ट्रिक्ट आणि तिथे यांच्या वस्त्या आहेत तिबेटियन लोकांच्या. तर त्यांना भेटायला म्हणून ते आले होते. तर त्यांच्याबरोबर तिथे मी गेलो आणि ते पेंच प्रोजेक्ट गेस्ट हाऊसच्या गॅलरीत उभे होते आणि त्या तलावाकडे नजर लावून एकटे उभे होते बराच वेळ. मी थोड्या अंतरावरती मागे उभा होतो आणि सुरक्षा अधिकारी म्हणून मला लांब थोडंसं उधळा.
आणि मग ते थोडंसं असं वळले आणि माझ्याकडे बघितलं आणि थोडंसं स्मिता हास्य करून माझ्याकडे बघितलं. त्यांना थोडंसं कुतूहल वाटलं असेल काय माहिती नाही की मी पण उभा आहे तिथे. मी पण हसलो. तर ते म्हटले अगदी त्यांच्याकडे फारच म्हणजे काय म्हणतात त्याला खूपच विनयशी त्यांचे बोलण्याची वागण्याची पद्धत. मग ते म्हटले अगदी खरं. तर त्याचा फायदा घेऊन लगेच मी म्हटलं सर इफ यू डोंट माइंड कॅन आय आस्क यू फ्यू थिंग्स. ते म्हणजे येस येस कम 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 कम. त्याने आणखी जवळ बोलवलं मला. म्हणजे येस व्हॉट यू वॉन्ट. तर मी त्यांना म्हटलं की सर तुम्ही पंचशील चे भोगते आहात, तुम्ही शिकवता आणि अहिंसा हा तुमचा मुख्य हे आहे. मग असं असताना आज दुपारी मी जेवणामध्ये बघितलं तुमच्या ताटामध्ये चिकन आणि हे सगळं होतं. हे कसं काय. तर ते म्हणले देशपांडे नाही ते म्हणले व्हॉट इज युअर नेम ऑफिसर. तर मी म्हटलं मी देशपांडे. मिस्टर देशपांडे किसी हम लोग जो तिबेट में रहते हैं म्हणजे इंग्लिशमध्ये बोलत होते की वी आर फ्रॉम तिबेट and you know in Tibet not a blade of grass grows. So there is the question of wheat and rice and all these things. So the basic our food is non-vegetarian in Tibet. So all Tibetans will eat all non-vegetarian food. So we have to take that. That is our survival. तर त्याच्याकरता म्हणले आम्ही ते खावतो. पण आता मी सोडलेले त्यामुळे हळूहळू मी त्याकडे जास्त जात नाही. पण आता इथे इथल्या लोकांनी केलं म्हणून मला ते खाणं भाग होतं. हा दलाई लामांचा तेव्हाचा हे होता. सर आत्ता आपल्याला म्हणाले की या 4 भिंतींमध्ये त्या सगळ्या आठवणी ठेवा, पण त्यांची पुस्तकं वाचली तर रोखठोक जे काही सरांनी लिहिले ते नावं घेऊन रोखठोक. तर अशीच एक आठवण आहे. 1972 साली नागपूरच्या कामठीमध्ये एक खूप मोठी दंगल झाली होती आणि त्या दंगलीच्या दरम्यान PM बनातवाला हे नाव बऱ्याच लोकांनी ऐकलं असेल. त्यावेळेचे मुस्लिम लीगचे खूप मोठे नेते होते ते विदर्भातले आणि अक्षरशः म्हणजे वर्तमानपत्रात 1-2 दिवसांनी त्यांचं नाव छापून यायचं किंवा ते आणायचे PM बनातवाला. तर त्या बनातवालांना पोलिसांनी कामठीमध्ये यायला बंदी केली. पण आत्ता सरांनी जसं सांगितलं ना की विनोबांच्या आश्रमात काहीतरी घडलं, तसंच त्या नागपूरच्या थंडीत पहाटे काहीतरी घडलं, त्याचा ओझरता उल्लेख सरांनी त्यांच्या पुस्तकात केलाय. पण आज सर सविस्तर तुमच्याकडनं ऐकायचं मला, नक्की काय घडलं. कामठी हे अतिशय सेन्सिटिव्ह प्लेस हिंदू मुस्लिम बाबतीमध्ये. दंगे वगैरे होत असतात. तर त्यावेळेला 73चा जो मी म्हटलं ना मगाशी की महाराष्ट्रामध्ये दुष्काळ खूप होता. तर त्या दुष्काळाच्या ह्याच्यातनंच कामठीला हिंदू मुसलमानांची दंगल झाली. आणि दंगल झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे दंगल झाल्यानंतर सगळ्या पार्टीचे लीडर जे आहेत तिथे जातात आणि तिथे लोकांना भेटणं वगैरे त्यांची नाटकं असतात त्यांची ती करतात. तर त्याच्या ह्याच्यातच हा बनातवाला मुस्लिम लीगचा हा आमदार होता. मुंबईमधनंच निवडून यायचा तो. आणि तो तिथं त्या मुसलमानांच्या भेटीला येणार होता. तर आमच्या मिटिंगमध्ये एसपींच्या तिथे हे चाललं होतं की आता तर बनातवाला येणार आहेत, मग आता पुन्हा आणखीन टेन्शन वाढेल, तर आता करायचं काय. तर ते काही अधिकारी म्हणले साहेब त्यांना आपण बॅन करू. तर SP होते MN सिंग जे नंतर मुंबईचे कमिशनर होते. तर ते त्यावेळेस तिथे SP होते. ते म्हणले बॅन करायला हरकत नाही, पण बॅन करायला आपल्याजवळ काहीतरी प्रूफ लागेल किंवा काही पुरावा लागेल की त्यांना सांगता येईल की बाबा तुम्हाला येता येणार नाही. कोणत्या आधारावरती आपण ऑर्डर काढू शकतो. तर माझ्या काही ते स्वतः विचार चालला होता. म्हटलं काय करायचं. तर मी त्यांना म्हटलं साहेब पुरावा पाहिजे तुम्हाला, उद्या मिळेल, तुम्ही बँकची ऑर्डर काढा. तर म्हणजे कशी मिळेल काय. मला तुम्हाला उद्या देतो ना, म्हणजे उद्या देतो तुम्ही तयार ठेवा ऑर्डर. म्हटलं की उद्या देतो तुम्हाला. आणि मी कामठीला आलो. नागपूरहून कामठी 16 मैल म्हणजे 22-1 किलोमीटर असेल. तर मी कामठीला आलो आणि कामठीला आलो तर जवळजवळ 7-7:30 वाजले असतील. जेवणाची वेळ झाली, जेवण वगैरे केलं, मी बाहेर पडलो 8-8:30ला. आणि माझा एक ताज नावाचा एक मुस्लिम मित्र होता जो तिथला पत्रकार होता आणि त्याची प्रिंटिंग प्रेस पण होती. तर मी त्याला जरा घेतलं आणि त्याला थोडंसं प्यायला लागायचं. तर मी म्हटलं हरकत नाही भाऊ, तुला आज पाहिजे तर पी. त्याला 1 नाही 2 बाटल्यात देतो, पी तुला काय तेवढं. तर खुश. म्हणजे काय करायचं.
म्हणजे मी म्हटलं असं कसं हा असा मजकूर छापायचा. बरं म्हटलं, चला ते सगळं तयार झालं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजल्याच्या सुमाराला रोजच्या प्रमाणे दूध घालणारे गवळी दूध घालत होते, रांगोळ्या काढल्या होते, बायका सळा सिंपल चाललेलं होतं. पण काही काही कोपऱ्यामध्ये काही लोकांचे ग्रुप जमा होत होते आणि पॅम्फलेट्स त्यांच्या हातात होते आणि त्याच्यावरच ती चर्चा चालली होती की आता बनातवाला येणार, गडबड होणार, पुन्हा आता गडबड होणार, अशी काहीतरी चर्चा चाललेली होती. आणि मग ते पॅम्पलेट, मग मी उठलो, बघितलं गेलो, म्हटलं अरे काय आहे, पॅम्पलेट आहे म्हणे. म्हणजे असं काय आहे पॅम्पलेट, बघितलं तर बनातवाला जर कामठीमध्ये आला तर त्याच्या तंगड्या तोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, अशा प्रकारचा तो काहीतरी मजकूर त्याच्यामध्ये होता. झालं, मी म्हटलं मला प्रूफ सापडलं. एसपींच्याकडे गेलो, त्यांना सांगितलं बघा हे प्रूफ निनावी बनात ती पॅम्फलेट्स वाटली गेली आहेत, टेन्शन वाढतंय, त्यामुळे त्यांना इथे येऊ द्यायचं नाही. त्याच्यावरती त्यांनी लगेच ऑर्डर काढली. तर हे रातोरात मी त्या प्रिंटिंग प्रेसमधून त्याच्याकडनं ही पॅम्फलेट्स तयार करून घेतली आणि ते रातोरात मी वाटून गावामध्ये ती वाटण्यात आली. त्यामुळे ते प्रूफ तयार झालं. आणि गंमत म्हणजे ते झाल्यानंतर ऑर्डर काढली एसपींनी त्यांच्यावरती बॅन करायची, आणि ती ऑर्डर मलाच दिली की तुम्हीच जाऊन सर्व करा. मग ते आमदार निवासात मी जेव्हा गेलो तर मी बनातवालांना प्रत्यक्षात त्या याच्यात तोपर्यंत पाहिलं नव्हतं, ऐकलं होतं, खूप प्रक्षोभक बोलणारा माणूस. तर त्यांच्या खोलीवर जाऊन टकटक केलं तर ते म्हणले कोण आहे. त्यांनी दरवाजा उघडला, खूप सुंदर दिसणारा, बनातवाला साहब से मिलना है, आय एम बनातवाला असे आणि छातीवरती हात ठेवून म्हटलं आय एम देशपांडे, हे घ्या. त्याची ऑर्डर त्यांच्या हातात ठेवली. म्हटले दिस इज दी ऑर्डर फॉर यू. त्यांनी वाचली. ऐसे कैसे मुझे आप बैन कर सकते हो. मतलब वो आप एसपी साहब से पूछिए. झालं. माझ्या बनातवालानं येऊ दिलं नाही. हा एक किस्सा अशा प्रकारचा. तो काही काही वेळेला असे इंटेलिजन्समध्ये असताना आणि किती गंमत सांगतो तुम्हाला. इंटेलिजन्स म्हणजे आम्ही सगळे बेकायदेशीर कामं करतो. इंटेलिजन्स डिपार्टमेंट हे सगळं बेकायदेशीर कामं करतं. कसं, आता कोणाला सर्वेलन्स करायचं आहे, एखाद्या याच्या व्यक्तीवरती वॉच ठेवायचा आहे, मग आम्ही त्याच्या मागे त्याला न कळत त्याच्या मागे जातो, त्याला बघतो, त्याच्या हालचाली बघतो. म्हणजे तुम्ही काय करता, त्याच्या काय म्हणतात याच्यावरती प्रायव्हसीवरती तुम्ही हल्ला करतात. हे कॉन्स्टिट्यूशन प्रमाणे बेकायदेशीर आहे. त्यामुळे हे आम्हाला परवानगी नाही करायची. पण राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने जी इंटेलिजन्स ब्युरोची कामं आहेत ही सगळे वैध आहेत. त्याला कुठेही कोणी चॅलेंज करत नाही. आणखी दुसरं की इंटेलिजन्स ब्युरोचं कधी बजेट तुम्ही पार्लमेंटमध्ये ऐकलंय का? कधीच मिळणार नाही. इंटेलिजन्स ब्युरोवरती कधीही पार्लमेंटमध्ये चर्चा होत नाही, कारण तो सुरक्षेच्या दृष्टीचा भाग असतो. तो वेगळाच ठेवायला पाहिजे आणि कुठल्याही सरकारने ते चव्हाट्यावरती आणता कामा नये. सर, याच अनुषंगाने एक प्रश्न आहे. तुमच्या पुस्तकांमधून तुम्ही हैदराबादला वारंवार होणाऱ्या धार्मिक दंगलींविषयी खूप काही लिहिलंय आणि त्या धार्मिक दंगलींचं मूळ हे राजकीय वैमनस्यात असायचं. हे ते उघड सरांचं सगळं रोखठोकच आहे. मगाशी म्हटल्याप्रमाणे अगदी पक्षांची नावं घेऊन देखील सरांनी तिकडे लिहिलेलं आहे. तर अशा दंगलीच्या काळात तुम्ही तिकडे असायचात. खवळलेला मॉब असायचा. डोक्यात अक्षरशः म्हणतात तसं खून चढलाय त्या मॉबच्या. आता पोलिसांना त्यांना प्रतिबंध करायचा आहे. पोलिसांनी सुरुवातीला लाठीचार्ज केला, ऐकत नाही आहेत. गोळीबार, आता अश्रुधूर सोडला तरी ऐकत नाही आहेत. आता गोळीबारापर्यंत वेळ आली. आता फायरिंगची ऑर्डर द्यायची. अशा वेळी काही झालं तरी ते आपले समोर देशबांधव आहेत. देशबांधव म्हणण्यापेक्षाही ते माणसं आहेत ती शेवटी. आणि आता त्यांना फायरिंगची ऑर्डर द्यायची. अशा वेळी पोलीस अधिकाऱ्यांची मानसिकता काय असते? आम्हाला ट्रेनिंगमध्ये या गोष्टी सगळ्या शिकवल्या जातात. मॉब कंट्रोल कसा करायचा, लाठीचार्ज झाला तर कसा त्याला हँडल करायचं, गोळीबार करायचा तर कशी करायची. गोळीबार करण्याच्या
त्याची जी एक प्रक्रिया आहे तर ती फॉलो करावी लागते. एकतर सुरुवातीला लोकांना समजून सांगायचं, नाही ऐकत, जास्त आणखीन आरडाओरडा करून म्हणजे ओरडून रागवून सांगायचं, नाही ऐकत, मग सौम्य लाठीचार्ज करायचा. मग सौम्य लाठीचार्ज जरी नाही झाला तर मग जोरदार लाठीचार्ज करायचा. तरी नाही ऐकलं तर शेवटी गोळीबारात अश्रुधूर सोडायचा. तरी नाही ऐकलं तर मग गोळीबाराची प्रसंग येतो. आणि गोळीबार करण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आम्ही जेव्हा जातो मॉब कंट्रोल करायला तेव्हा आमच्यासोबत एक मॅजिस्ट्रेट न्यावा लागतो आम्हाला. एक मॅजिस्ट्रेट आमच्याबरोबर तिथे असला पाहिजे. आणि हे मॅजिस्ट्रेट पुष्कळदा पळून जातात, कधीही ते समोर यायची हिंमत ठेवत नाहीत. पण आम्हाला त्यांना धरून ठेवायला लागायचं की कागदावरती सही कर, कारण गोळीबार करायच्या आधी त्यांची सही घ्यावी लागते. पण पुष्कळदा प्रत्यक्षात काय होतं ते वेगळं आहे की काही वेळेला मॅजिस्ट्रेट कुठे काही नाही, ऐन वेळेला गोळीबार करावा लागतो. परंतु नॉर्मल जी प्रोसिजर आहे त्याप्रमाणे त्याची सही घ्यावी लागते. आणि मॉबला सांगावं लागतं की आता हा तुमचा मॉब, हा तुमचा जो जमाव आहे हा काय म्हणतो बेकायदेशीर आहे, तेव्हा तुम्ही इथून निघून जा, असं 3दा सांगावं लागतं. ते जर नाही गेले तर मग त्यांना आम्ही तुमच्यावरती गोळीबार करावा लागेल, वॉर्निंग द्यावी लागते. तरी ऐकत नाहीत. मग शेवटी जेव्हा फायरिंग करायची वेळ येते त्यावेळेला एक लाल असा बॅनर असतो, लाल झेंडा त्याला आम्ही म्हणतो, काय पण त्याला म्हणतो, बॅनर लांब वॉर्निंगचा, की आता फायरिंग होणार आहे तेव्हा तुम्ही सगळे निघून जा. तरी नाही ऐकलं तर मग शेवटी फायरिंग करावं लागतं. पण त्यावेळेला किती झालं तरी पोलिसही हा माणूस आहे आणि पोलिसांच्या समोर असलेली जी माणसं आहेत ती सुद्धा त्याला माहिती की आपलीच माणसं आहेत. पण गोळीबार करताना कुठेतरी मनामध्ये एक हे असतं, एक टेन्शन निर्माण होतं आणि कुठेतरी हात थोडाफार कापतोच, नाही असं नाही. पण जो पक्का असेल अधिकारी तर त्याच्या हातून कधीही हात त्याचा हलणार नाही. मी गोळीबारामध्ये सुद्धा माझ्या जिल्ह्यामध्ये माझा नंबर पहिला होता. यवतमाळच्या आपण जे ॲन्युअल आपण फायरिंग करायचो तर त्याच्यामध्ये माझा आजही रेकॉर्ड आहे की ते अजूनही कोणी मोडलेलं नाही, किंवा मोडला असेल तरी त्याच्या पुढे नाही जाणार. कारण 100 मार्क असायचे ते आमचे फायरिंगचे, तर मला 100पैकी 100 मिळालेले आहेत. त्यामुळे 100 कोणीतरी 100 करेल पण 100च्या वरती जाणार नाही, कारण त्याच्या पुढे मार्क नाही. तर हात तुमचा तयार असताना सुद्धा गोळीबार करताना कुठेतरी हात थोडा तरी शेक होतो, जे टेन्शन मनात असतं काय होईल. आणि अशामुळे पुष्कळदा तुम्ही ऐकलं असेल की गोळीबार केल्यानंतर गोळी कुठेतरी एखाद्या बिल्डिंगमध्ये गेली आहे, की कुठे झाडावरतीच गेली आहे, तर कुठेतरी नको त्या ठिकाणीच गेली आहे. अशा वेळेला जे प्रकार घडतात ते याच्यामुळे होतात की मानसिकता जी पोलिसांची असते, तो कितीही पोलिसवाला हे असला तरी शेवटी माणसं आहेत, तर कुठेतरी थोडासा तो एलिमेंट जो असतो तो मनामध्ये असतो. परंतु ड्युटी ही महत्त्वाची आहे, त्यामुळे तिथे आपल्याला कचरून चालणार नाही, तेव्हा हात हा पक्का राहिलाच पाहिजे. त्यामुळे गोळीबार करताना अशा प्रकारची मानसिकता पोलिसांमध्ये असते. ती काही अंशी त्याच्यामुळे त्रास होतो, पण बहुतांशी त्याचा फायदा होतो. सर, या अनेक दंगलींची माहिती तुमच्या पुस्तकात आहे. आता क्रौर्याची परिसीमा गाठली असं म्हणावं लागावं असा एखादा प्रसंग तुमच्या मनावर कोरला गेलाय का? असे 2 प्रकार मला इथे सांगावेसे वाटतात. एक 73चाच म्हणजे दुष्काळाच्याच वर्षातला तुमसर, भंडारा जिल्ह्यातलं जे गाव आहे, तालुका आहे, तिथले आमदार होते पारधी नावाचे. आणि दुष्काळाच्या ह्याच्यामध्ये तिथल्या लोकांनी काही मागण्या केल्या होत्या आणि आमदारांना भेटायचं होतं त्यांना, तर त्यांनी मोर्चा काढला आणि आमदाराच्या घरावरती ते चालले होते. पोलीस स्टेशनमध्ये फारसा स्टाफ नव्हता. हे अचानक ऐन वेळेला ऑन द स्पॉट ऑफ द मोमेंट म्हणतात ना, तशा प्रकारे तो मॉब निघाला होता आणि आमदारांच्या घरी जाऊन त्यांना गाठायचं हे त्यांच्या मनात होतं. आणि ते मग
गावातनं फिरत फिरत चालले होते. तर चौधरी नावाचे सब इन्स्पेक्टर, हेड कॉन्स्टेबलचा प्रमोट झालेला सब इन्स्पेक्टर त्या तुमसर पोलीस स्टेशनला होता. तर त्याच्याबरोबर ते 3-4 शिपाई त्यांनी घेतले होते आणि तो मॉब त्यांनी अडवण्याचा प्रयत्न केला. पण ते मॉबचा जो एक टेम्पो होता तो काही त्याला कंट्रोल करता आला नाही, कारण ते खूप रागावलेले होते, लोक चिडले होते आणि ते चालत होते. यांनी बघितलं की हे आता आमदारांना काही सोडणार नाहीत. तर हा शेवटी आमदारांच्याकडे गेला. आमदारांना सांगितलं की हे लोक ऐकणार नाहीत, तुम्ही त्यांनी म्हणे आमचेच लोक आहेत, मला भेटायला येतात, मला त्यांना भेटलं पाहिजे. तर त्यांनी सांगितलं त्याला तुम्ही भेटू नका, तुम्हाला इथून जावं लागेल, पळा इथून आणि पुढच्या दाराने नाही मागच्या दाराने निघा, कारण पुढच्या दाराने तुम्ही गेला तर सरळ रस्त्यावरती येतात समोर दिसेल तुम्हाला मॉब. त्यांना मागच्या दारातून त्यांनी जबरदस्ती काढलं मुलाबाळांसकट. त्यांनी त्या बाईने त्याच्या बायकोनी घरातलं सोनं आणि जे काय होतं ते जेवढं मिळेल तेवढं गाठोडं बांधलं आणि मागच्या दाराने सगळे निघून गेले. आमदार निघून गेले आणि मॉब सगळं पुढे आल्यानंतर त्यांनी बघितलं की इथे आमदार नाही आहेत आणि त्यांनी लगेच जाळपोळ करायला हे ते करायला सुरुवात केली. या चौधरींनी गोळीबार केला. सर्व्हिस रिव्हॉल्वरवरून त्याच्या एका गोळीने एक मुलगा मारला गेला. तर लोक आणखीन भडकले. त्यांनी त्या मुलाला, लहानशा मुलाला अंगावर उचलून घेतलं आणि जोरात आणखीन आमदारांच्या घराकडे निघाले. चौधरी आणि ते कॉन्स्टेबल जे होते ते आडवे आले, पण मॉब बघितल्यानंतर ते 3-4 कॉन्स्टेबल जे होते ते पळून गेले घाबरून. अर्थात त्यांना मी पोलीस म्हणणार नाही, ते शंड होते. पण हा चौधरी मात्र तिथे तसाच उभा होता. मॉब अंगावर आला. त्यांनी मॉबला तशा एकट्याच्या परिस्थितीमध्ये त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी लोकांनी ऐकलं नाही. त्याला धरलं, त्याच्या हातातलं रिव्हॉल्वर काढून घेतलं आणि त्याला मारहाण करायला सुरुवात केली. इतकं मारलं की तो बिचारा गर्भगळीत झाला. शेवटी त्यांनी त्याला ओढत नेऊन जवळच्या इलेक्ट्रिक खांबाला बांधलं आणि बांधून त्याला इतकं मारलं, जे हातात मिळेल दगड, दोंडा, काठी, लाठी, लोखंड जे असेल ते, तो गर्भगळीत मान खाली टाकली. पाणी करत तो मान खाली घात, त्याची लटकतीये मान. आणि जेव्हा त्यांना असं वाटलं की आता मरायला टेकलाय म्हटल्यानंतर त्यातल्यापैकी एकाने कोणीतरी मोठा दगड उचलला आणि त्याच्या डोक्यात घातला. चिंध्या झाल्या डोक्याच्या आणि तो पडला. एवढ्यावरती मॉब थांबला नाही, तर त्या मॉबमधल्या 2-3 त्याच्यावरती लघवी केली आणि गेले. ही मानसिकता जी हे आहे, हे असं त्या चौधरीची जी हालत आहे, हे कुठल्या मानसिकतेत बसतं काय, आता याला विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पण आमचा एक सब इन्स्पेक्टर मारला जातो जो हिंमत करून एकटा मॉबला समोर जातो. आणि याच्या विषयी नागपूरला असेंब्ली सेशन होतं आणि नागपूरच्या असेंब्ली सेशनमध्ये जेव्हा हा विषय निघाला तर पारधी आमदार असेंब्लीमध्ये काय म्हणतात की हा चौधरींनी विनाकारण नको तिथे गोळीबार केला, त्यामुळे झालं. मी लोकांना समोर जायला तयार होतो, पण यांनी मला भेटू दिलं नाही. हे पारधी आमदाराचं म्हणणं. तर मग अशा आमदारांना तर मारायलाच पाहिजे, कशाला ठेवायचे असले. पण आमचा एक सब इन्स्पेक्टर मारला गेला. दुसरा एक किस्सा, 1990 मध्ये हैदराबादला कम्युनल राईट्स झाले. अतिशय मोठ्या प्रमाणात कम्युनल राईट्स होते. मी त्या राईट्समध्ये अगदी जुन्या शहरामध्ये त्या ह्याच्यात इन्व्हॉल्व्ह होतो. तर एक शक्करकोट नावाचा भाग आहे, त्याच्या आतमध्ये एक पारधी वाडा आहे. म्हणजे पारधी लोक तिथे फळं विकणाऱ्याचा धंदा करतात आणि ते तिथे तर राहत होते, 7-8 कुटुंब. तर त्याच्या त्या वाड्याचा तो भाग होता. तिथे काही मुस्लिम लोक शिरले, एक 7-8 लोक असतील मुसलमानांचे, ते तिथे शिरले आणि आत गेल्यानंतर त्यांनी एका दारात बाई बघितली. त्या बाईला त्यांनी ओढलं रस्त्यावरती समोर घराच्या. ओढल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं असेल की ती बाई 8 महिन्याची गरोदर होती. त्या बाईला ओढलं. त्या 7-8 लोकांनी त्या बाईवरती तिथं बलात्कार केला. एवढ्यावरती त्यांना समाधान नाही झालं, म्हणून त्या नराधमांनी त्या बाईची स्तन कापली आणि 8 महिन्याची गरोदर बाई, तिच्या पोटामध्ये चाकूचे वार करून तिला मारलं तिथे.
आणि जवळ पिकेट होती पोलिसांची. नालायक लोक ते तिथून पळून गेले की इथे एका बाईचा जीव चाललाय. आणि दुर्दैव त्या बाईची 10 वर्षाची मुलगी जी दारामध्ये उभी राहून माझ्या आईला वाचवा म्हणून हंबरडा फोडतीये, कोणीही तिच्या मदतीला आलं नाही. तर हे असे प्रकार घडतात. सर थोडंसं सुन्न झालंय. भयंकर प्रसंग होता. सर पाकिस्तानी गुप्तहेर जुनैद याला 1998 साली हैदराबादमध्ये अटक झाली. ती अटक तुमचा मोलाचा जुनैद हा कोण होता, त्याचा काय प्लॅन होता, आणि जर त्याची योजना सफल झाली असती तर काय उत्पात घडला असता, आणि त्याच अनुषंगाने ह्या जुनैदला पकडण्यासाठी सापळा तुम्ही कसा रचलात आणि ते सगळं एक्झिक्यूट कसं केलं, हे सगळं साध्य कसं झालं? या जुनैदला मीच अटक केली होती. जुनैदची जर स्टोरी सांगितली तर खूप मोठी आहे ती. तेवढे सगळे डिटेल मला इथं आता एवढं सांगता येणार नाही, पण मी थोडक्यात सांगतो. मी ऑफिसमध्ये बसलेला असताना दिल्लीहून मला फोन आला की हैदराबादमध्ये एक जुनैद नावाचा लष्कर-ए तोयबा, पाकिस्तानच्या लष्कर-ए तोयबाचा दहशतवादी आहे. तो तिथे हैदराबादमध्ये स्थायिक आहे आणि त्याला तिथल्या मॅटर्निटी होममध्ये कुठेतरी मुलगा झालेला आहे. तर त्याला शोधून काढायचं आणि त्याला अटक करायची आहे. तर हैदराबाद शहर, बरं त्यांनी मला म्हटलं त्याचे डिटेल्स किंवा त्याचा फोटोग्राफ किंवा काही असेल तर मला सांगा. तर ते म्हटलं आम्हाला फक्त एवढंच आहे की हैदराबादहून पाकिस्तानमध्ये एक टेलिफोन कॉल गेलेला आहे आणि त्या टेलिफोन कन्व्हर्सेशन काय होतं त्याच्यामध्ये की इकडनं पाकिस्तानमध्ये जो फोन केला तर इथनं तो त्या हँडलरला तिथल्या सांगत होता पाकिस्तानच्या की जनाब मुझे मुबारकबाद दीजिए. हा इकडचा आवाज. पाकिस्तानमधला त्याचा जो मोरक्या, त्याचा जो हँडलर होता, तो त्याला विचारतो की किस बात के लिए मुबारकबाद देनी है. तो बोले मुझे बच्चा पैदा हुआ है. ऐसा क्या, बहुत खुशी की बात है, मुबारक मुबारक मुबारक. एवढंच कन्व्हर्सेशन हे टॅप करण्यात आलं होतं दिल्लीला आणि ते त्यांनी आम्हाला कळवलं की असं असं तिथे आहे. आणि मुस्लिम, हां, त्या हँडलरने त्याला विचारले की तुम्हारा बच्चा कहाँ पैदा हुआ है, किस अस्पताल में. तर याने सांगितले की इस्लामिक हॉस्पिटल में हुआ है. हेच कन्व्हर्सेशन होतं. तर दिल्लीहून त्यांनी आम्हाला सांगितले की याच्यावरनं तुम्ही या जुनैदला शोधून काढा. तर हैदराबादसारख्या ठिकाणी ओल्ड सिटी जी आहे ती 70% मुसलमानांची वस्ती आहे. एवढ्या मोठ्या वस्तीमध्ये हा जुनैद हुडकून काढणं काही सोपं नव्हतं. पण मी लगेच माझ्या स्टाफला बोलवलं. मोहनराव माझे इन्स्पेक्टर, राजेंद्र सिंग हेड कॉन्स्टेबल, अलीउद्दीन इन्स्पेक्टर हेड कॉन्स्टेबल, त्यानंतर जलालुद्दीन माझा हेड कॉन्स्टेबल, वहीदुल्ला एक हेड कॉन्स्टेबल, अशी आमची ती टीम आम्ही बोलवली आणि त्यांच्याशी चर्चा केली. म्हटलं इस्लामिक हॉस्पिटल कुठे आहे ते बघा. तर ते म्हटले इस्लामिक हॉस्पिटल नावाचं हैदराबादमध्ये हॉस्पिटलच नाही आहे, हे कसं काय. तर सगळे हॉस्पिटल म्हटलं बघा. शेवटी युनानी हॉस्पिटल एक आहे, कॉलेज आहे. तर युनानी हे इस्लामिक वैदिक, जसं आपलं आयुर्वेदिक आहे तसं त्यांचं हे आहे. तर त्याच्यामध्ये आहे का, तर ते एक शक्यता असेल. तर तिथे बघितलं, तिथं नाही. बाकीच्या मेडिकल कॉलेजेस बघितले, कुठेही आम्हाला काही पत्ता लागला नाही. मग शेवटी मोहनराव माझा इन्स्पेक्टर होता, तो म्हटला सर जमाते इस्लामी या संघटनेचं एक इथे मॅटर्निटी होम आहे पुराणी हवेली भागामध्ये. तिथे एक शक्यता त्याला हे म्हणत असते की ते, म्हणून मग लगेच मी अलीउद्दीनला सांगितलं. म्हटलं जाओ उस हॉस्पिटल से पता करो कि वहाँ पे पिछले हफ्ते भर में कोई बच्चा पैदा हुआ है क्या. तो म्हटला ठीक आहे. पण तो गेला लगेच. आणि हा आमच्याकडे IB-मध्ये गुप्तचर खात्यात काम करत असताना सगळ्या प्रकारच्या लोकांचे आमच्याकडे हे असतात, काय एक्सपर्टीज असतात. तर हा अलीउद्दीन, ज्याचं एक्सपर्टी काय, हा मुली पटवण्यात फार एक्सपर्ट होता.
तर ही सुद्धा आम्हाला कामं काही वेळेला, कारण इव्ज ड्रॉप जे म्हणतो आपण की काय म्हणतो त्याला, हनी ट्रॅप, हे जेव्हा आम्ही करतो तर त्यावेळेला याचा उपयोग करून घ्यावा लागतो. तर हा हॉलिवूड त्याच्यात एक्सपर्ट होता. तर म्हटलं ऐसा करता हूँ सर, मैं वहाँ पे बहुत सारे नर्सेस होते हैं, मैं किसी से बात करके मालूम करता हूँ. तो तिथे गेला आणि तिथल्या एका नर्सला त्यांनी पटवलं आणि तिला ती सांगितलं की मला ही अशी माहिती पाहिजे, मागच्या आठवड्यातली किती मुलं जन्माला आली त्यांची यादी पाहिजे. तर ती म्हणली ठीक आहे बघून. ती आत गेली, तिने बघितलं, नाही सापडलं. ती म्हणली का नाही सापडलं, तर म्हणजे रजिस्टर जे आहे ते संपलं, त्यामुळे ते जमात इस्लामीच्या ऑफिसमध्ये लॉकअपमध्ये गेले, त्यामुळे आता मिळणार नाही. हा निराश होऊन परत आला. म्हटलं अरे बाबा निराश होऊ नको, कायदा सांगतो की प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जन्म झालेल्या मुलाचं रिपोर्ट हे म्युन्सिपल ऑफिसमध्ये 3 दिवसाच्या आत त्यांना द्यावं लागतं. तर चारमिनार म्युन्सिपल ऑफिसमध्ये जा, तिथे तुला हे सापडेल. तो तिथे गेला, त्याला तिथे त्या रेकॉर्ड जे सांभाळण्यात त्याला 100 रुपये टिप दिली त्यांनी आणि त्याच्याकडनं झेरॉक्स कॉपी काढली. त्याच्यात त्याला सापडलं की जुनेद नावाचं नाव मुलगा झाला, पत्ता काय मल्लेपल्ली, एवढंच. त्यांनी आणलं आणि अगदी खुश होऊन साहब मिल गया. म्हटलं बस हो गया. मग त्याच्यावरनं आम्ही सुरुवात केली त्याला, कारण हैदराबादमधला हा जो भाग होता मल्लेपल्ली खूप मोठा एरिया आहे, पण त्याच्यामध्ये जुनेद हा कुठे सापडणार. मग आम्ही त्याला शोधत वेगवेगळ्या प्रकारे एका लॅबच्या तिथे बिल्डिंगमध्ये तो राहत होता म्हणून कळलं, म्हणून आम्ही त्या लॅबमध्ये गेलो. मोहनराव आणि हा अलीवर दोघंही डायबेटिक पेशंट्स होते. त्यांना म्हटलं तुम्ही रक्त तपासायला जा आतमध्ये, मी रिसेप्शनवरती बसतो, त्या मुलीशी गप्पा मारतो, काय माहिती मिळेल बघू. तर रिसेप्शनिस्टशी मी बोलत बसलो, ते आत गेले, तेवढाच वेळ मिळाला आणि तिच्याकडनं जी माहिती मिळाली, हाँ साहब यहाँ पे एक कपल रहता था पहले, वो आजकल यहाँ नहीं है, वो बॅटरी लेन में वहाँ पे शिफ्ट हो गए हैं. तेवढी माहिती मिळाली. आम्ही त्या बॅटरी लेनमध्ये गेलो, तिथे पत्ता लागला की त्या गल्लीमध्ये शेवटचं जे घर आहे ते मोहम्मद इस्माईल काहीतरी नाव त्याचं घर, आणि हा जो जुनेद हा त्याचा जावई आहे असं कळलं. मग आम्ही त्याचे वॉच करायला सुरुवात केली. तो मोटरसायकलवरनं जायचा, मग त्याच्या मागे आम्ही माणसं लावली. आम्ही 3-4 दिवस त्याच्यावर वॉच ठेवला. टोली चौकी भागात तो एका इलेक्ट्रिक शॉपमध्ये जाऊन बसायचा आणि तो इलेक्ट्रिक शॉप जो ओनर होता तो याचा दोस्त होता. तर तिथं तो बसायचा आणि तिथून तो पाकिस्तानला फोन करायचा नेहमी. आणि हे लक्षात आल्यानंतर आम्ही त्याला बघितलं आणि मग तिथून 2-3 दिवस तिथे वॉच केलं. आणि आता तो जो बसतोय तो जुनेदच आहे किंवा नाही हे माहिती घेण्याकरता आम्ही पुन्हा दिल्लीला फोन केला. म्हटलं सर याचा फोटो कसाही करून आम्हाला पाहिजे. तर दिल्लीहून त्यांनी आम्हाला लगेच दुसऱ्या दिवशीच त्याचा फोटो कुठून तरी मिळवला आणि तो आम्हाला पाठवला. मग राजेंद्र सिंग हा आमचा इन्क्वायरी करण्यामध्ये एक्सपर्ट होता. तर राजेंद्र सिंगला मी सांगितलं, म्हटलं जा तो माणूस हाच आहे की नाही खात्री करून घे. तो आत गेला. त्यांनी ते इलेक्ट्रिकचं सामान घेण्याच्या निमित्ताने त्या माणसाला जवळून बघितलं, फोटो जवळ होता त्यांनी बघितला, त्यांनी कन्फर्म केले की हाच आहे. येऊन सांगितलं ठीक आहे. आता याच्यावरती वॉच आम्ही ठेवायला सुरुवात केली. हा कुठल्या रस्त्याने घरी जातो, दुपारी जेवायला घरी जायचा, मग त्या रस्त्यावरती आम्ही वॉच ठेवला आणि बघितलं तर एक रस्ता असा होता, एका साईडला नुसती भिंत होती अशी पूर्ण आणि एका साईडला घरं होती आणि रस्ता अगदी 6 फुटाचा 7 फुटाचा असेल, लहानशी लेन. त्या लेनमध्ये तो मोटरसायकलने जायचा आणि मग एका ठिकाणी असं वळण होतं की त्या वळणावरती एका बाजूला कचऱ्याची कुंडी आणि एका बाजूला घरं, एका बाजूला भिंत. तर त्या वळणाचा तो मी भाग हेरला आणि मग नंतर प्लॅन केला की या ठिकाणी याला पकडता येईल. आणि मग त्याच्या मागे जेव्हा आम्ही लागलो तर माझ्या 2 गाड्या होत्या. माझ्याकडे ॲम्बॅसेडर गाडी होती माझ्याकडे आणि माझा स्टाफ, आणि आम्ही गाडीत बसलो. माझ्या ड्रायव्हरला इन्स्ट्रक्शन दिले की काय करायचं आहे, कुठे गाडी कशी चालवायची आहे. आणि मागच्या गाडीमध्ये युनिफॉर्मचे 1-2 कॉन्स्टेबल्स बसवले आणि मी त्याच्या मागे गेलो. या वळणावरती त्या ड्रायव्हरला सांगितल्याप्रमाणे त्यांनी त्याला त्या मोटरसायकल असं दाबला की त्या कचरा कुंडीपाशी त्याला जाता येत नव्हतं. कचरा कुंडीमुळे पुढे जाता येत नव्हतं. तिथं तो धडपडला, पडला. त्याला दाबून मुद्दाम पाडलं. पडल्याबरोबर ती गाडीतनं आमचे 2-3 जे उतरले, त्याच्यावर ब्लँकेट टाकलं, गुंडाळलं, कोंबला त्याला मागच्या बाजूला ॲम्बॅसेडर कारमध्ये आणि भरधाव गाडी तिथून निघून गेलो. मागच्या गाडीतला माणूस उतरला ठरल्याप्रमाणे त्याची मोटरसायकल उचलली, तोही निघून आला.
गेल्याबरोबर आमच्या सेफ हाऊसमध्ये गेलो, त्याला ठेवलं, त्याला आमच्या कॉन्स्टेबलला सांगितलं पोलीस स्टेशनला जा आधी तिथल्या आणि माहिती कर तिथे काही रिपोर्ट आहे का या घटनेबद्दल. त्यांनी जाऊन माहिती काढली तर म्हणजे हो रिपोर्ट आहे सर, तिथल्या लोकांनी सांगितले की इथले 2 अंबॅसिडर गाड्या आल्या आणि एका माणसाला किडनॅप करून नेले म्हणून. एवढाच रिपोर्ट आहे. म्हटलं मग हरकत नाही. म्हणजे गाडीचे नंबर काय वाटेल ते सांगू देत, आपले नंबर खरी खोडी असतात, त्यामुळे त्याची काही काळजी नव्हती. त्यामुळे तो प्रश्न मिटला. मग याला मी जेव्हा इंट्रॉगेशन करायला सुरुवात केली तो काही बोलत नव्हता, काही बोलायला तयार नाही. पण त्याची डायरी होती, त्या डायरीमध्ये आम्ही त्याचे नंबर्स पाहिले तर नंबर्स सगळे त्याचे जे कॉन्टॅक्ट नंबर होते ते त्यांनी सगळे उलटे लिहिले होते की कोणी जरी बघितलं तर सहज लक्षात येऊ नये म्हणून. मग त्या अलिउद्दीनलाच मी पुन्हा बसवलं, म्हटलं बैस 2 दिवस 3 दिवस लागतील तुला, ते सगळे नंबर सगळे वर्कआउट करेन, ते खरे नंबर काय ते बघ. त्यातले त्यांनी 1-2 बघितल्यानंतर म्हणजे साहेब येतं पाकिस्तान के 1-2 नंबर आहे इसमें. म्हटलं लावत. मी लगेच पाकिस्तानला फोन केला त्या नंबरवरनं आणि त्याला जसा तिकडे फोन केला तेवढ्यात त्यांनी तिकडनं फोन उचलला तर म्हटलं हां इश्तियाक मियाँ क्या हो कैसे हो क्या बोलिये असं म्हटल्याबरोबर मी फोन ठेवून दिला. कारण पुढे मी जर बोललो असतो तर त्याच्या लक्षात आलं असतं. त्यांनी इश्तियाक मियाँ म्हटल्याबरोबर माझ्या लक्षात आलं की याचं नाव इश्तियाक आहे, हा जुनैद नाही आहे. मग जसा आतमध्ये आम्ही आलो म्हटलं अजय जुनैद साले बात नहीं कर रहा तू, इतने दिन से हम तेरे को चाय पानी सब कुछ कर रहे और बात नहीं कर रहा तू. नहीं मैंने कुछ किया ही नहीं. मैं कहा अबे इश्तियाक म्हटल्यावरती तो जो घाबरला तो म्हटलं याला माझं नाव खरं नाव कसं कळलं. मग त्याच्या लक्षात आलं की आता काही खरं नाही. मग त्यांनी सगळं बोलायला सुरुवात केली की त्याला पाकिस्तानमधून काश्मीरमध्ये पाठवलं होतं. त्यांनी काश्मीरमधनं त्याला सांगितले की मी इथे फिट होत नाही कारण माझा रंग सावळा आहे, काळपट आहे, मी इथल्या गोऱ्या लोकांमध्ये मिसळू शकत नाही, तेव्हा मला इथून तुम्ही शिफ्ट करा. त्याला शिफ्ट केलं आणि हैदराबादला पाठवलं. हैदराबादला आला. नसिरुद्दीन मौलाना जमात इस्लामीचा प्रेसिडेंट, त्यांनी त्याच्या या मोहम्मद इस्लाम जो आहे जमात इस्लामीचा रुकून मेंबर, त्याच्या मुलीशी लग्न लावून दिलं. लग्न लावून त्याचा तिथे तो स्थायिक झाला. त्यांनी तिथे पोलिसांनी पासपोर्टसाठी अप्लाय केलं. हेड कॉन्स्टेबल आमचे जे इन्क्वायरीला जातात पासपोर्टच्या इन्क्वायरीला, त्याच्या हातात 500 रुपये कोंबले. त्यांनी लगेच त्याला क्लिअर सीट दिली. राशन ऑफिसमध्ये गेला, तिथे 500 रुपये दिले, राशन कार्ड काढून घेतलं. RTO मध्ये गेला, 200 रुपये दिले, ड्रायव्हिंग लायसन्स मिळालं. म्युन्सिपल ऑफिसमध्ये गेला, तिथे जाऊन त्यांनी वोटर लिस्टमध्ये नाव ॲड करून घेतलं. 1 कप चहा सुद्धा पाजला नाही कोणाला. आता त्याची कोणाची हिंमत आहे का पोलीस अधिकाऱ्याची की हा भारतीय नाही आहे, हा पाकिस्तानी आहे सिद्ध करायची. त्याच्याकडे पासपोर्ट आला, त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स आलं, राशन कार्ड आलं, यादीत नाव आलं. परंतु सीताराम नावाचा जो आमचा एक पोलीसचा DYSP होता, त्यांनी जे चार्जशीट तयार केलं आहे ते अक्षरशः वाचण्यासारखं आहे, अभ्यास करण्यासारखं आहे. आणि ते तिथे आता करतातही आता की इतके उत्कृष्ट की एवढं सगळं असून सुद्धा त्याला शेवटी कोर्टामध्ये सिद्ध करेल की हा जुनैद जो आहे हा पाकिस्तानी आहे. त्याच्याबरोबर आम्ही जवळजवळ 45 लोक सगळ्या देशात अटक केली. त्याचं जे नेटवर्क होतं. आणि याचा प्लॅन काय होता की गणपती विसर्जनाची मिरवणूक मुंबईसारखी नसते हैदराबादला. मुंबईमध्ये तुम्हाला बरेच वेगवेगळे रस्ते आहेत, वेगवेगळ्या रस्त्यांनी गणपती जातात. पण आमच्याकडे फक्त एकच रस्ता मध्यवर्ती, म्हणजे बाळापूर नावाचं खेडं आहे, तिथून निघाला की तो शालीबंडा, चारमिनार, अफजलगंज, ॲबिट्स आणि टँकबंड असा हा जवळजवळ 20-22 किलोमीटरचा रस्ता आहे. आणि पूर्ण एकाच रस्त्यावरती गणपती मग लहान लहान गल्ल्यात येतात, मिळतात आणि जातात. प्रचंड गर्दी होते. म्हणजे प्रत्येक चौकात नाही म्हटलं तरी कमीत कमी 10,000 लोक तरी असतील इतक्या. आणि हैदराबादचे रस्ते तुम्ही आलात की नाही बघितलं नाही, मुंबई किंवा पुण्याच्या रस्त्यांपेक्षा खूप मोठे आहेत. चौक खूप मोठे चौक आहेत. 10,000 लोक एक चौकात. 10 ठिकाणी यांनी IEDs तयार केले होते. एका IED मध्ये 2.5 किलो RDX. तो प्रकल्पाने की शिवाजीला माहिती असेल 2.5 किलो RDX म्हणजे काय प्रचंड हे आहे. एक नखा एवढं जर तुम्ही RDX घेतलं आणि इथं जर इथं ठेवलं जर पेटवलं तर हा सगळा परिसर एकदम असा गरम होऊन उकळायला लागेल. नखा एवढं RDX नाही.
तर RDX अडीच किलो RDX एक IED मध्ये ठेवून 10 ठिकाणी त्यांनी ते प्लॅन्स केले होते आणि एक्झॅक्टली बरोबर 1 महिना म्हणजे 1 जुलै याला पकडलं, 1 ऑगस्टला गणपती विसर्जनाची मिरवणूक होती. अक्षरशः तुम्हाला सांगतो, त्या दिवशी त्याला जेव्हा आम्ही अटक केली, त्या दिवशीची रात्र माझ्या आयुष्यातली सगळ्यात उत्तम रात्र आणि इतकी शांत झोप लागली की ती आजही लागत नाही, पुढे लागेल की नाही माहीत नाही. कारण असा माणूस माझ्या हातून पकडला गेला तर याच्यापेक्षा अजून काय पाहिजे की कुठेतरी आपल्या हातून देशाची सेवा होती. एक माणूस पकडला तरी आम्ही म्हणतो चला आपल्या हातून खूप काम झालं. सर, आमचं भाग्य आहे आज आम्हाला तुमच्याशी गप्पा मारता येत आहेत. अभिमानाचा क्षण आहे आमच्यासाठी देखील. आणि सरांनी सगळी कथा सांगितली, कथन केलं, पण त्यांनी हे नाही सांगितलं की त्यांना या कामगिरीबद्दल, या योगदानाबद्दल इंडियन पोलीस मेडल फॉर मेरिटोरियस सर्व्हिस असा सर्वोच्च गौरव प्राप्त झाला. थोडी गफलत होती आहे. मला पोलीस मेडल मिळालं ही शंका नाही आहे, परंतु या केसमध्ये गमतीशीर भाग असा आहे की ज्यावेळेला आम्ही जुनेदला पकडलं तर IBचे लोक स्वतः जाऊन पकडत नाहीत. पकडलं म्हणजे सगळं मी केली, ऑपरेशन माझं, पण ॲक्च्युली जेव्हा अरेस्ट करतो त्यावेळेला आम्हाला पोलिसांची मदत घ्यावी लागते. मग आम्ही कमिशनरकडे गेलो, त्यांना सांगितलं आम्हाला मदत पाहिजे. पण त्यांनी टास्क फोर्सचे तिथले 2 टीम्स आम्हाला दिल्या. 10 लोकांची एक टीम असते, तर 2 SP आणि 2 टास्क फोर्सचे लोक दिले आणि त्यांच्याकडनं आम्ही त्यांना अटक करवली. आता त्यांची अटक झाल्याबरोबर प्रेसमध्ये पोलीस कमिशनरचं स्टेटमेंट, DGPचं स्टेटमेंट की पोलिसांनी असा दहशतवादी पकडला वगैरे वगैरे, आणि मग DGPनी त्यांना 1 लाख रुपयाचं बक्षीस दिलं. कमिशनर पोलिसांनी त्यांनी 1 लाख रुपयाचं बक्षीस दिलं त्या टास्क फोर्सच्या अधिकाऱ्यांना. म्हणजे 2 अधिकारी, 2 टास्क फोर्सच्या टीम्स, एक एक लाख रुपये दोन्ही टीमला मिळालं. आणि इंटेलिजन्स ब्युरोचे अधिकारी ज्यांनी ऑपरेशन केलं, सगळं शोध लावला, विवेक देशपांडे, डायरेक्टर ऑफ इंटेलिजन्स ब्युरोनी आम्हाला बक्षीस दिलं, तारीफ केली, एक सर्टिफिकेट पाठवलं आणि 2,500 रुपये बक्षीस. पण तुम्हाला खरं सांगतो, आम्ही कधीही या प्रसिद्धीच्या झोतात नव्हतो. कधी आम्हाला वाटतही नाही. आमचं कधीही नाव पेपरमध्ये येत नाही. तुम्ही कधी ऐकलं का इंटेलिजन्स ब्युरोचे नावं स्टेशन ह्याच्यात? कधी इंटेलिजन्स ब्युरोचा अधिकारी मारला गेला किंवा कोणी मेला तर त्याच्या अंगावरती तिरंगा कधी लावत नाहीत. तो अनसंग हिरोज असतो. त्यामुळे मला असं वाटतं की मी जर ड्युटीमध्ये असतानाच मारला गेलो असतो तर केवढं भाग्य असतं माझं की माझ्याही अंगावरती तिरंगा झेंडा लागणार नाही, परंतु नाव माझ्या देशाकरता कुठेतरी कोरलं गेलं असतं. सरांसाठी मी खूप प्रश्न काढलेत खरं तर, आणि आता एक लक्ष माझं घड्याळाकडे पण आहे. सरांना इथून पुण्याला जायचंय. तर सर, शेवटचे 2 वैयक्तिक प्रश्न. तुम्ही तुमचं पोस्टिंग आधी हैदराबादला झालं IB मध्ये जॉईन झाल्यावर, आणि त्याच्यानंतर निवृत्तीनंतर देखील तुम्ही हैदराबादला स्थायिक झालात. तर आणि सुरुवात तुमची झाली महाराष्ट्र पोलीस दलात. तर हैदराबादशी तुमचं नक्की नातं काय? माझा जन्म नांदेडचा आणि त्यावेळेला 1943 मध्ये माझा जन्म झाला. नांदेड हे हैदराबाद राज्यातलं एक गाव. हैदराबाद स्टेट होतं, निजामाचं राज्य होतं. आणि विजापूर हे सुद्धा निजामाच्याच राज्यातलं शहर, कर्नाटकातलं. तर माझे जे आजोबा पणजोबा आमचे जे पूर्वज आहेत हे सगळे विजापूरहून आलेले. तर आमचं मूळ नाव कमळाकर, नंतर आम्ही देशपांडे झालो. तर ते आजोबा पणजोबा वगैरे सगळे कामानिमित्त हैदराबादला यायचे. मग हैदराबादला ते स्थायिक झाले. मग त्याप्रमाणे ते तिथले स्थायिक झाले. माझा जन्म जरी नांदेडचा होता आणि त्याचा फायदा घेऊन मी महाराष्ट्रात नंतर जेव्हा विलीन झालं स्टेट बायफर्केशनच्या वेळेला, त्यामुळे नांदेड महाराष्ट्रात आलं. आणि म्हणून मला नांदेडचा मी जन्म असल्यामुळे मी महाराष्ट्र पोलीसमध्ये भरती व्हायचं जेव्हा ठरवलं त्यावेळेला मला महाराष्ट्र पोलीसमध्ये भरती व्हायला मिळालं. तर असा माझा हैदराबादशी संबंध आहे. आणि मला जगामध्ये कुठेही पाठवलं, कोणीही म्हटलं तर मला 2 ठिकाणं आहेत
की कुठूनही शेवटी कुठे जायचं शेवटी म्हणलं तर मी नांदेड तरी म्हणेन तर हैदराबाद तरी म्हणेन. मला हैदराबादसारखं दुसरं शहर कुठलंही पसंत नाही. मी मुंबईतही राहिलो, पुण्यात राहिलो, बऱ्याच ठिकाणी इतर ठिकाणी राहिलो, पण हैदराबादसारखं सुख नाही कुठे. त्याला कारण नुसतं एवढंच नाही आहे, आजही हैदराबाद हे इतकं स्वस्त गाव आहे की तुम्ही हैदराबादमध्ये या, तुम्हाला तिथले दुधाचे भाव आणि मुंबईच्या दुधाचे भाव तुम्हाला कळेल. मेडिकल फॅसिलिटी तुम्हाला आजारपण इथल्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर काय होतं आणि आमच्या तिथल्या हॉस्पिटलमध्ये गेलं, कॉर्पोरेट हॉस्पिटल साधी सोडून द्या, कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्येच की इथले लीलावतीमध्ये गेल्यानंतर तुमचं बिल किती होतं, किंवा हैदराबादच्या एखाद्या सनशाईन हॉस्पिटलमध्ये गेलं तर तुमचं बिल किती होतं, हा फरक तुम्हाला जाणवेल. आणि इथला वॉर्ड बॉय तुमच्याशी कसा वागतो आणि हैदराबादमधला वॉर्ड बॉय तुमच्याशी कसा वागतो हे तुमच्या लक्षात येईल. हॉस्पिटलच्या दारामध्ये गेल्या गेला तो वॉर्ड बॉय येतो, नमस्कार करतो खाली वाकून, दार उघडतो गाडीचं आणि तुमच्यासाठी व्हीलचेअर आणेल किंवा अजून काही मदत पाहिजे ते करेल आणि तुम्हाला तुमच्या कोणत्या डॉक्टरांच्याकडे जायचं तिथपर्यंत तुम्हाला साथ देत तो तिथपर्यंत घेऊन जातो. हा कुठलाही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पाहायला मिळत नाही. हे हैदराबादचं लक्षण आहे. आणि हैदराबाद हे प्रशस्त आहे, शांत आहे, आराम आहे. आमच्याकडे 11 वाजल्याशिवाय दिवस उजाडत नाही. दुकानं आमची सगळे 11 वाजल्यानंतर उघडतात कारण अजून निजामशाही आहे. परंतु आजही तुम्ही आता आला तर नवीन जो भाग हैदराबादचा झाला आहे, मगाशी मी मेघाताईने सांगत होतो किंवा कोणाला आणखी सांगितलं की त्या भागात जर तुम्ही गेलात तर तुम्हाला सिंगापूरमध्ये गेल्यासारखं वाटेल की तुम्ही सिंगापूरमध्ये आहात, हाच भास होईल. इतकं सुंदर हैदराबाद झालेलं आहे. आता परवाच माझा भाचा तिथे जाऊन आलेला आहे, ओंकार, त्यांनी बघितलं आहे. तर हैदराबादमधलं सुख हे वेगळं आहे. धावपळ नाही, गडबड नाही, काही नाही, शांत आहे, आराम आहे, आनंद आहे. आणि खायची पाहिजे तर काही प्रश्नच आहे. तुम्ही या पाहिजे तेवढी बिर्याणी खायला घालतो आणि अशी बिर्याणी तुम्हाला कुठेच मिळणार नाही खायला. थोडंसं विषयांतर करून सांगतो. सरांचं खवय्यगिरी या विषयावर तर एक चॅप्टर आहे त्या पुस्तकात. मी परवा सरांची गप्पा मारत होतो तेव्हा ते म्हणाले, मुंबईच्या जुहूच्या भेळेत बटाटा असतो आणि पुण्याच्या नसतो. आणि सरांची गाडी मुंबईत शिरली की आधी दादरला जाते. मला वाटलं सिद्धिविनायकाला जात असतील. दादरला छबिलदासच्या गल्लीत जाऊन श्रीकृष्णाचा बटाटे वडा आणि साबुदाणा वडा खाल्ल्याशिवाय सरांची गाडी परत वळतच नाही. तर सर, 3.5 दशकांहून अधिक तुमची कारकीर्द. मगाशी आपण सरांच्या आत्ता एवढा वेळ गप्पा मारतोय, अनेक दंगलींचे विषय झाले, अतिउच्च पदस्थ व्यक्तींच्या संरक्षणाच्या अंतरपरिघात सर होते. खूप ताणतणावाचं, कायम फिरतीचं आणि धावपळीचं तुमचं जीवन झालं. 15 दिवसात मी तुमच्याशी 3-4 वेळा फोनवर बोललो. तुमचे पुस्तकातले सगळे फोटो बघितले, यूट्यूबवरची एक मुलाखत बघितली. सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही एवढे प्रसन्न चित्त आणि शांत, तुमच्यात हा शांतभाव कुठून आला? एवढे तुम्ही शांत कसे राहू शकता? एका पोलीस अधिकाऱ्याची मुलाखत घ्यायची असं मला जेव्हा ताईंनी सांगितलं तेव्हा मला धडकी भरली होती. मी शांत आहे की नाही मला माहिती नाही. माझी बहीण आहे तिथे बसलेली सांगेल की मी लहानपणापासून अत्यंत खोडकर मुलगा होतो. खूप खोडकर. माझ्या भावांमध्ये सगळ्यात खोडकर जर मी असेल तर सगळ्यात मीच खोडकर. माझ्या बाकीच्या भावांना मी खूप त्रास दिलेला आहे. परंतु पुढे पोलीस खात्यात आलो, नोकरीला लागलो. इंटेलिजन्स ब्युरोमध्ये आल्यानंतर मात्र एक शिकलो की आपण कमी बोलायचं, दुसऱ्याला समोरच्याला बोलायला लावायचं. हा आमचा मुख्य हे असतो की समोरच्याला बोलतं करायचं आणि मग तो बोलायला लागले की आपण शांत व्हायचं. पण आज माझीच मुलाखत असल्यामुळे मला बोलायला लागतं आहे. नाही तर मग मी 60 प्रश्न विचारत गेलो असतो, मग त्यांच्याकडनं बरंच बोलायला काय केलं असतं. पण स्वभाव माझा माहिती नाही शांत कसा झाला किंवा. पण एक मात्र सांगतो, पोलीस खात्यात युनिफॉर्ममध्ये असताना सुद्धा, पोलीस स्टेशनमध्ये काम करत असताना सुद्धा माझ्या तोंडात कधीही घाणेरडी शिवी नाही. आजही येत नाही, पूर्वी तर नाहीच नाही. युनिफॉर्ममध्ये असताना सुद्धा मी आरोपींना मारलंय, धरलंय खूप, पण घाणेरडी शिवी देऊन मारलं नाही आहे. तोंडातून शिवी कधी येत नव्हती. नाही तर पोलिसांच्याकडे नॉर्मली पहिल्यांदा त्यांच्या तोंडातून शिवीच निघते, मग तुम्हाला तुमच्या नावाने हाक मारली जाते. त्यामुळे माहीत नाही ती सवय लागली का काय, तो स्वभाव असेल माझा.
परंतु शक्यतो मी आताच्या ह्याच्यात कोणावरती ओरडत नाही, बोलत नाही. शांत स्वभाव आहे. आनंद घेण्याचं माझा हे खवय्ये म्हटल्यासारखं मी बायको ओरडत असते की आता वय झाले, कमी करा खाणं, पण ते होत नाही. पण त्रास होतो, मग जेलुसीची गोळी घ्यावी लागते. पण खायचं त्यावेळेला खायचं. पण आज मला दुर्दैव म्हणजे हे आहे की मितेश कुलकर्णी माझे मित्र इथं बसलेले आहेत. आग्रह करतात घरी येऊन जेवण करून पुण्याला जा, पण मला त्यांचा तो मोह जे टाळावं असं वाटत नाही आहे. परंतु काय करणार, वेळ नाही ना तर नक्कीच. आणि कारण मितेश आमचे इतके चांगले मित्र आहेत, तर त्यांच्याकडचं जेवण सोडून जाणं मला कसं तरीच वाटतं आहे. कारण खायला इतकं छान मिळालं असतं त्यांच्याकडे. आणि नुसतंच खाणाऱ्यापैकी नाही, मी त्याच्यासोबत बाकी काही सगळं चालतं मला. त्यामुळे मी काही आनंदाने जगणारा माणूस आहे. आनंद मला द्यावा असं वाटतं, आनंद घ्यावा असं वाटतं. माझं मित्रमंडळ खूप मोठं आहे, खूप परिचय म्हणजे लोकांचे आहेत माझे मित्र. आणि मुसलमानांमध्ये माझे मित्र जास्त आहेत, कारण त्या क्षेत्रात मी काम केलं असल्यामुळे खूप चांगले मित्र आहेत. त्यांच्या अगदी स्वयंपाकघरापर्यंत जाईपर्यंत माझी मजल जाते, इतके चांगले माझे मित्र आहेत. त्यामुळे मुसलमान सगळेच वाईट असतात असं नाही, पण तो त्यातले जे कट्टरपंथाचे किंवा हे जे आहेत त्यांचा जो हे आहे तो वेगळा भाग आहे. त्याच्यावरती माझं पुस्तक येतं आहे, मी ते तयार झालेलंच आहे. मला वाटतं एक मेला त्यांनी जर घाई केली तर कदाचित 2-3 महिन्यात तयार होईल. तर ते पुस्तक नक्की तुमच्याकडे पोचवेन मी, जरूर वाचा. सरांनी आत्ता उल्लेख केला की घरी त्यांना ओरडा पडला होता. तर या पुस्तकात आणखीन एक आठवण आहे. करोनाच्या काळात सर घरी पोळ्या भाजत होते आणि वहिनी काकू आपल्या पोळ्या लाटत होत्या. तर सरांना ओरडा असा पडला आहे, काय हो हे, तुम्हाला साधी पोळी देखील भाजता येत नाही, थोडं लक्ष देऊन भाजा ना, कसे त्या पोलीस खात्यात तुम्ही गेलात. तर देशाच्या नाही, राज्याच्या नाही, पण घरच्या आघाडीवर गृहमंत्र्यांकडनं मोठ्या पोलीस अधिकाऱ्याला देखील ओरडा खावा लागतो. तर हे पुस्तक खूप छान आहे. सरांनी त्याच्या काही प्रती आणलेल्या आहेत. प्रेक्षकांपैकी कोणाला काही प्रश्न असतील तर आपण घेऊया. आणि मग सरांच्या आणखीन 2च छोट्या आठवणी मला सांगायच्या, त्या पुस्तकातून निवडल्यात मी, आणि मग आपल्या गप्पा थांबूया. तुम्ही मला जर विचारलं असते की शारीरिक स्वास्थ्य कसं जपलं ते मी सांगितलं असतं. मानसिक स्वास्थ्य मला माहिती नाही माझं चांगलं आहे की नाही. हे एवढं खरं आहे की ऑफिसमध्ये किंवा कार्य याच्यामध्ये काय काम करतो हे घरी सांगत नाही मी. आणि बायकोला माहिती नसतं. ते बायकोला एवढंच माहिती आहे की मी गुप्तचर खात्यात काम करतोय, पण काय काम करतोय तिला आजही माहिती नाही. त्यामुळे आमची ती हेच आहे की कोणासोबत बोलायचं नाही, त्यामुळे ते हे होत नाही. आणि मानसिक स्वास्थ्य म्हणलं तर तुम्ही इंटेलिजन्स ब्युरो हे असं एक तुम्हाला माहिती आहे का, इंटेलिजन्स ब्युरो म्हणजे मला अभिमान वाटतो मी त्या खात्यात काम केल्याचा. कारण जगामध्ये सगळ्यात जुनं जर इंटेलिजन्स ब्युरो कोणला असेल तर ते भारतीय आहे. आपलं इंटेलिजन्स ब्युरोला आज 137 वर्ष झालेली आहेत. ब्रिटिशांच्या काळामध्ये लंडनमध्ये आपली याची सुरुवात झाली स्पेशल ब्रँच म्हणून 1888 मध्ये. आणि नंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याचं इंटेलिजन्स ब्युरो नामन हे झालं. आणि इंटेलिजन्स ब्युरोमधनं मग CBI वेगळं झालं, रॉ वेगळी झाली. अशा ते कारण एकाच संस्थेवरती सगळा भार पडायला लागला म्हणून CBI क्राईम इन्व्हेस्टिगेशन वेगळं केलं त्यांनी. आणि रॉ हे एक्सटर्नल इंटेलिजन्स विंग तयार केली, देशाबाहेर माहिती गोळा करणं. आणि IB ही देशातली माहिती गोळा करणं, हे आमचं काम असं वेगवेगळं करण्यात आलं आहे. आणि मानसिक स्वास्थ्याबद्दल म्हणाल तर तुमच्यासारखंच मानसिक माझं आहे. सगळ्यांबरोबर राहून मी शिकलो.
आणि मानसिक स्वास्थ्य की कंट्रोल करणे, ताबा मनाच्या याच्यावरती पाहिजे. आणि मनावर ताबा करणं हे मी पोलीस खात्यातून शिकलो. इंटेलिजन्समध्ये होतोच. माझे SP होते यवतमाळला, MT पवार नावाचे. आम्ही मॉबच्या समोर अशा काठ्या घेऊन उभे आहोत. मॉब उभा आहे असा 25,000चा. SP साहेब बाजूला उभे आहेत, मी बाजूला हातात काठी घेऊन उभा आहे आणि सगळ्यांना समजत आहेत. आणि प्रक्षोभक मॉब तो माझ्या SPच्या युनिफॉर्मवरती पान खाल्लेलं तो थुंकला असा युनिफॉर्मवर. माझी तळपायाची आग मस्तकाला गेली आणि मी लगेच काठी उचलून त्याला मारणार तेवढ्यात पवारांनी माझा हात धरला. देशपांडे खाली हात. म्हणून म्हटलं सर तो थुंकलाय तुमच्या युनिफॉर्मवरती, हे कसं काय? नाही गप्प बसा म्हटले. मला गप्प केलं तरी. तो प्रकार सगळा संपल्यानंतर मग त्यांना म्हटलं साहेब तुम्ही मला का थांबवलं? त्यामुळे देशपांडे तरी अंगावर थुंकला, युनिफॉर्म धुतला, धोब्याकडे गेला तर तो स्वच्छ होऊन येईल. पण तुम्ही एक लाठी चालवली असती तर आग सगळ्या गावात आग लागली असती. प्रक्षोभक लोकांनी दगडफेक झाली असती, गोळीबार करावा लागला असता, सगळं प्रकार भडकलं असतं. काय झालं असतं? तर हा जो काय म्हणतो त्याला संयम हा मी त्यांच्याकडनं शिकलो. तर असे प्रकार पुष्कळसे येतात. संयम बाळगावा लागतो. मनात असून सुद्धा काही करता येत नाही असंही पुष्कळदा होतं. पॉलिटिकल प्रश्न विचारायचा होता. पोलीसमध्ये असताना पॉलिटिकल इंटरफेरन्स त्या काळात होता की नाही, आणि IP मध्ये पॉलिटिकल इंटरफेरन्स आहे की नाही? पोलीस राजकारणाचा इंटरफेरन्स हा नेहमी होतो. पूर्वीसुद्धा होत होता, आताही होतो. आता जास्त नाही पूर्वीच्या काळात. पण पूर्वीच्या काळातला इंटरफेरन्स हा थोडासा काय म्हणू